नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी नागपूर महानगरपालिकेची जी एक्झाम होणार आहे बघा, ही एक्झाम उद्या दिनांक 27 मार्च रोजी टोटल 2 शिफ्ट मध्ये होणार आहे. ओके, तर एक्झामचा पॅटर्न कसा आहे मित्रांनो, टोटल 100 प्रश्न विचारण्यात येणार. त्यापैकी 60% प्रश्न म्हणजे 60 प्रश्न जी असणार ती अदर टॉपिक वरती असतात किंवा अदर सिलेबस वरती असतात आणि रिमेनिंग जे 40 प्रश्न असणार ही कोणत्या सिलेबस वरती असणार, जो नर्सिंगचा सिलेबस असतो त्याच्यावरती असणार. ओके, तर अदर सिलेबस वरती आपण मॅथ्स पूर्णपणे कव्हर केलेला आहे मित्रांनो. तर बरेच मला कमेंट्स आलेले आहे की सर जीकेचा कव्हर करून द्या. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण जीके करणार आहोत. ओके, जीकेचा जो पोर्शन आहे म्हणजे काय, जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञानचा जो पोर्शन आहे, तर सामान्य ज्ञानचे तुमचे जवळपास 15 प्रश्न विचारण्यात येणार आहे. तर ओके, तर त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये बरेचसे क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर विदाऊट डिले आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 काय आहे, पनामा कालव्यामुळे कोणते दोन महासागर एकमेकांशी जोडले गेले आहेत. तर बघा मित्रांनो, पनामा कालवा. ओके, तर पनामा कालवा, सुएझ कालवा असे नावं तुम्ही ऐकले असणार. तर बघा, हे पनामा कालव्या थ्रू कालव्यामुळे कोणते दोन महासागर जोडलेले आहेत, ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए पॅसिफिक अटलांटिक, ऑप्शन बी अटलांटिक हिंदी, ऑप्शन सी आर्टिक पॅसिफिक, ऑप्शन डी हिंदी पॅसिफिक. तर बघा मित्रांनो, जो पनामा कालवा आहे किंवा पनामा कॅनल आहे त्यामुळे पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर एकमेकांशी जोडलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार, ऑप्शन ए असेल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तर क्वेश्चन नंबर 2 आहे मित्रांनो, सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. ओके, तर बघा मित्रांनो, जर का आपण भारताचा जर मॅप जर बघितला तर अशा प्रकारचा मॅप आहे आपल्या भारताचा. ओके, आणि या बाजूला जो पर्वत आहे म्हणजे ही बाजू कोणती असेल, पश्चिम बाजू असणार. ओके, ही बाजू कोणती असेल, पश्चिम, आणि ही बाजू कोणती आहे, पूर्व, ही बाजू उत्तर, आणि ही बाजू आहे दक्षिण. तर बघा, या बाजूला जो पर्वत दिसतोय आपल्याला, या बाजूला कोणता पर्वत आहे, सह्याद्री पर्वत आहे. ओके, तर या सह्याद्री पर्वतालाच आपण दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतो असे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर याचा ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए अरवली पर्वत, ऑप्शन बी सातपुडा पर्वत, ऑप्शन सी पश्चिम घाट, ऑप्शन डी नीलगिरी पर्वत. तर बघा मित्रांनो, कोणत्या साईडला दिसतोय आपल्याला, पश्चिम बाजूला दिसतोय. ओके, हा पर्वत कोणत्या बाजूला दिसतोय, सह्याद्री पर्वत पश्चिम बाजूला दिसतोय, म्हणून याला आपण पश्चिम घाट सुद्धा म्हणतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर काय असेल, ऑप्शन सी पश्चिम घाट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. मोगल बादशाह औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे. तर बघा मित्रांनो, याच्याबद्दल खूप वाद झालेला आहे आता, म्हणजे नागपूरमध्येच, पर्टिक्युलरली नागपूर सिटीचा. आपण बघा, नागपूर महानगरपालिकेची एक्झाम होणार आहे आणि नागपूरमध्येच छत्रपती संभाजीनगर आणि औरंगजेबच्या कबरेवरून खूप वाद झालेला आहे, म्हणून हा क्वेश्चन यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तसा माझा यासोबत काहीही संबंध नाही, हा डिस्क्लेमर आहे मित्रांनो, माझा ह्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. बट स्टील तुमच्या जनरल नॉलेज करिता, जेणेकरून जी येणारी एक्झाम आहे तर त्यामध्ये जर का हा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचा आन्सर करता यायला खूप इझी जाणार. ओके, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे असा प्रश्न आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन बी धाराशिव, ऑप्शन सी दौलताबाद, ऑप्शन डी खुलताबाद. तर बघा मित्रांनो, जी औरंगजेबाची जी कबर आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या ठिकाणी आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन डी असेल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे. तर बघा मित्रांनो, जे परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे, ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन बी उस्मानाबादला मित्रांनो आपण धाराशिव म्हणतो. ओके, बघा याच्यामध्ये लिहिण्यामध्ये टायपिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे मित्रांनो. उस्मानाबाद म्हणजे काय असतो, धाराशिव जिल्हा आहे. तर धाराशिव, ऑप्शन सी बीड, ऑप्शन डी सोलापूर. तर बघा मित्रांनो, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे. ओके, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, बीड जिल्ह्यामध्ये. ओके, तर बघा आपण जर का एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी टोटल 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहेत. ओके, तर महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग कोणते कोणते आहेत, तर बघा या ठिकाणी आपल्याला परळी वैजनाथ एक भेटलेला आहे. त्या व्यतिरिक्त भीमाशंकर जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो त्र्यंबकेश्वर जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आपण जर का बघितलं चौथ्या क्रमांकाचा, तर घृणेश्वर. ओके, तर घृणेश्वर हे जे आहे ते वेरूळ मध्ये, वेरूळ हे कुठे येतो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो. ओके, आणि त्यानंतर आहे मित्रांनो औंढा नागनाथ. ओके, कुठे आहे, औंढा नागनाथ. तर हे औंढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. तर ओके, तर एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी आपल्याला परळी वैजनाथ बद्दल विचारले होते. तर परळी वैजनाथ कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो, ऑप्शन सी बीड जिल्ह्यामध्ये येतो. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5. गोबीच्या वाळवंटात आढळणाऱ्या मऊ मातीच्या मैदानाला काय म्हणतात? ओके, तर बघा गोबीचा वाळवंट, बघा वाळवंटाचे दोन प्रकार असतात. एक असतो ओला वाळवंट आणि दुसरा असतो जो कोरडा वाळवंट. ओला वाळवंट म्हणजे कोणाला म्हणणार? ज्या ठिकाणी हिमवर्षाव होतो. ओके, म्हणजे जिथे बर्फ पडतो, जसा हिमालय झाला, तर हे कोणत्या याच्यामध्ये येणार? हिरव्या सॉरी ओल्या वाळवंटात येणार. ओके, आणि दुसरा कोणता असतो? कोरडा वाळवंट. कोरडा वाळवंट म्हणजे असं मित्रांनो ज्या ठिकाणी फक्त रेती असते, पाऊस पडत नाही. ओके, तर त्यापैकीचाच एक वाळवंट कोणता आहे? गोबीचा वाळवंट. गोबीचा वाळवंट कुठे आहे मित्रांनो? चीन या देशामध्ये आहे. ओके, तर हा गोबीचा वाळवंट जो आहे ना मित्रांनो, हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा वाळवंट आहे. ओके, तर गोबीच्या वाळवंटात जी मऊ माती आहे त्या मैदानाला आपण काय म्हणणार? ऑप्शन ए लोएस, ऑप्शन बी ओएसिस, ऑप्शन सी कतारा, ऑप्शन डी अटकामा. तर बघा मित्रांनो, जो गोबीचा वाळवंट आहे त्याच्यामध्ये जी मऊ माती मिळते त्याला आपण काय म्हणणार? लोएस म्हणणार. ओके, तर या ठिकाणी याचा आन्सर काय असेल? ऑप्शन ए. आणि ओएसिसचा अर्थ काय होतो मित्रांनो? हे बघा वाळवंट असतो, वाळवंट म्हणजे कोरडा वाळवंट. ओके, जिकडे खूप सारे त्या ठिकाणी रेती असणार आणि रेतीच्या मध्ये कुठे कुठे अशा पाण्याचा पॉन्ड दिसतो. ओके, किंवा डबका दिसतो. तर आजूबाजूला पूर्ण रेती आहे मित्रांनो, आणि जर पाण्याचा डबका जर मध्ये जर प्रेझेंट असेल तर त्या कंडिशन त्याला आपण ओएसिस म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6. हिमाचल प्रदेशातील कोणत्या ठिकाणी भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे? तर बघा मित्रांनो, हिमाचल प्रदेश, तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी कोणता कोणता प्रकल्प म्हटलेला आहे? भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प. भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्पालाच आपण इंग्लिशमध्ये जिओथर्मल एनर्जी म्हणतो. काय म्हणतो याला? जिओथर्मल एनर्जी. तर जिओथर्मल एनर्जी कोणत्या ठिकाणी? तर हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या ठिकाणी आहे असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए शिमला, ऑप्शन बी मणीकरण, ऑप्शन सी धर्मशाला, ऑप्शन डी कुफरी. तर बघा मित्रांनो, हिमाचल प्रदेशमधील जे मणीकरण हे ठिकाण आहे, तर या ठिकाणी काय आहे? भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे. आणि हिमाचल प्रदेशची जर तुम्हाला राजधानी जर विचारली मित्रांनो, तर राजधानी काय असणार? कॅपिटल सिटी काय आहे? शिमला आहे. ओके, क्लिअर आहे. परंतु क्वेश्चन मध्ये आपल्याला भूऔष्णिक म्हणजे जिओथर्मल प्रोजेक्ट विचारलेला आहे, ते कुठे आहे? मणीकरण या ठिकाणी आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7. पेरियार हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याला काय विचारलेलं आहे? राष्ट्रीय उद्यानाबद्दल विचारलेलं आहे. आणि कोणता राष्ट्रीय उद्यान? पेरियार. ओके, तर पेरियार नावाचा जो राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी कर्नाटक. तर बघा मित्रांनो, जे पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे हे केरळ राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? केरळ राज्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार? ऑप्शन ए केरळ असेल. ओके, आणि जर का आपण तामिळनाडूचा जर विचार केला मित्रांनो, तामिळनाडूमध्ये जे मेन जे मेन इम्पॉर्टंट राष्ट्रीय उद्यान आहेत ना, त्यापैकी एक आहे मुदुमलाई. ओके, कोणता आहे? मुदुमलाई. आणि अजून दुसरा आहे मित्रांनो अनामलाई. ओके, अनामलाई. असे दोन इम्पॉर्टंट राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू राज्यामध्ये आहेत. ओके, कर्नाटकचा जर विचार केला मित्रांनो, तर या ठिकाणी एक आहे बंदीपूर नावाचा एक नॅशनल प्रोजेक्ट आहे. ओके, कोणता आहे? बंदीपूर. ओके, त्यानंतर अजून एक आहे घाट प्रभा. तर हे दोन खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. यावरती बरेचदा बंदीपूरवरती बरेचदा प्रश्न विचारलेला आहे. बंदीपूर नॅशनल उद्यान कुठे आहे, किंवा कशासाठी फेमस आहे? तर कशासाठी फेमस आहे? वाघासाठी फेमस आहे. आणि कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर काय होणार? ऑप्शन ए होणार. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 8. उत्तर भारतात नव्याने तयार झालेल्या गाडाच्या मैदानाला काय म्हणतात? तर बघा मित्रांनो, हा जसा आपला भारताचा नकाशा आहे. ओके, असा जसा नकाशा आहे, तर जो उत्तर भाग आहे, उत्तर भागामध्ये बऱ्याचशा नद्या वाहतात. नद्यामध्ये काय वाहत येते? गाड वाहत येते. ओके, तर त्या गाड वाहून आल्यामुळे जो प्रदेश तयार झालेला आहे, गाडाचा जो प्रदेश तयार झालेला आहे, त्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो? ऑप्शन ए भाबर, ऑप्शन बी भांगर, ऑप्शन सी खादर, की ऑप्शन डी तराई. तर बघा मित्रांनो, जो उत्तर भारतामध्ये जो मैदान तयार झालेला आहे, तर त्याला आपण खादर या नावाने ओळखतो. ओके, कोणत्या नावाने ओळखतो? खादर या नावाने ओळखतो. ओके, तर क्वेश्चन क्रमांक 8चा आन्सर काय होणार? ऑप्शन सी होणार. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 9. मध्य महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यास कोणते वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्राचा जर नकाशा काढला तर या प्रकारचा नकाशा आहे. ओके, तर हा जो भाग आहे, ओके, हा जो भाग आहे काय होणार? मध्य भाग होणार. ओके, इकडचा जो भाग आहे तर या भागाला आपण पूर्व भाग म्हणणार. ओके, आणि इकडचा जो भाग आहे याला आपण कोणता भाग म्हणतो? पश्चिम भाग म्हणतो. ओके, तर पश्चिम भाग, आणि हा मधातला जो असेल त्याला आपण मध्य भाग म्हणणार. तर गोदावरी नदी जी आहे मित्रांनो, ही कुठे उगम पावते? त्र्यंबकेश्वर, नाशिक या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर इथे गोदावरी नदी उगम पावते. तर नाशिक जवळपास या
ठिकाणी येणार मित्रांनो आणि ही अशी वाहत जाते. तर हा जो पर्टिक्युलर भाग आहे तर या भागाला आपण कोणत्या नावाने ओळखतो? ऑप्शन ए खानदेश, ऑप्शन बी विदर्भ, ऑप्शन सी मराठवाडा, ऑप्शन डी कोकण. तर बघा मधातला जो आहे ना मित्रांनो त्याला आपण मराठवाडा या नावाने ओळखतो. ओके, तर या क्वेश्चनचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी मराठवाडा. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 10. जायकवाडी येथील बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, हे जायकवाडी प्रकल्प कुठे आहे? जी गोदावरी नदी आहे. ओके, तर गोदावरी नदीवरती काय तयार केलेला आहे? जायकवाडी प्रकल्प तयार केलेला आहे. तर जायकवाडी प्रकल्पाचा जो बहुउद्देशीय प्रकल्प आहे तर त्या जलाशयाचं नाव काय आहे ते आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए नागार्जुन सागर, ऑप्शन बी गोविंद सागर, ऑप्शन सी नाथसागर, ऑप्शन डी कृष्णराज सागर. तर बघा मित्रांनो, जायकवाडी म्हणजे गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प आहे. तर त्या प्रकल्पामध्ये जो जलाशय तयार झालेला तर त्या जलाशयाला आपण नाथसागर असे म्हणतो. ओके, काय म्हणणार? नाथसागर. तर याचा आन्सर काय असेल? क्वेश्चन नंबर 10 चा ऑप्शन सी असेल. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 11. नदी खोरे क्षेत्राच्या चढत्या विभाजनीनुसार, ओके विभाजनीनुसार पाहिजे होता मित्रांनो या ठिकाणी. नदी खोरे क्षेत्राच्या चढत्या विभाजनीनुसार खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? तर बघा मित्रांनो, नदी खोरे सगळ्यात लहान नदी खोरा येणार, त्याच्यापेक्षा मोठा नदी खोरा, त्याच्यापेक्षा मोठा नदी खोरा आणि त्याच्यापेक्षा मोठा नदी खोरा. तर अशा चढत्या क्रमाने आपल्याला काय करायचं आहे? तर ती विभाजनी करायची आहे किंवा चढता क्रम आपल्याला लावायचा आहे. ओके, तर बघा यामध्ये कोणता आपल्याला ऑप्शन दिसत आहे? कावेरी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा. ऑप्शन बी मध्ये काय दिसत आहे? कावेरी, कृष्णा, गोदावरी, नर्मदा. ऑप्शन सी कावेरी, कृष्णा, नर्मदा, गोदावरी. ऑप्शन डी कावेरी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी. ओके, तर बघा मित्रांनो, याचा जर आपण क्रम जर बघितला तर सगळ्यात छोटा जो खोरा आहे तो कशाचा आहे? कावेरीचा आहे. ओके, कावेरी नदीचा आहे. त्यानंतर नर्मदा नदीचा खोरा आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा कृष्णा नदीचा खोरा आहे आणि त्यानंतरचा जो खोरा आहे तो कोणता आहे? गोदावरी नदीचा. ओके, तर या आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिसत आहे कावेरी, नर्मदा, कृष्णा आणि गोदावरी. लहानापासून मोठ्याकडे जर गेला तर आपल्याला कसा सिक्वेन्स दिसणार? कावेरी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी. ओके, क्लिअर आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जो नागार्जुन सागर वर्ड दिसतोय, ओके, तर हा नागार्जुन सागर जो आहे ना तो कृष्णा नदीवरती आहे. ओके, कोणत्या नदीवरती आहे? कृष्णा नदी. आणि कोणत्या राज्यात आहे असं जर विचारलं तर हे दोन राज्य मिळून आहे मित्रांनो, तेलंगणा प्लस आंध्र प्रदेश अशा दोन राज्य मिळून नागार्जुन सागर तयार झालेला आहे. आणि जर का आपण गोविंद सागरचा जर विचार केला तर गोविंद सागर हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ओके, कोणत्या प्रदेशमध्ये आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि कोणत्या नदीवरती तयार करण्यात आलेला आहे? तर त्यामध्ये तुमचा आन्सर काय असेल? सतलज नदी. ओके, कोणत्या नदीवरती तयार करण्यात आलेला आहे? सतलज नदी. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 12. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? ओके, तर बघा मित्रांनो, आपल्याला काय म्हटलेलं आहे? बुलढाणा जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील जे बुलढाणा जिल्हा आहे तर त्या ठिकाणी एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ओके, तर त्याला कोणतं नाव आहे किंवा त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए चिल्का, ऑप्शन बी लोणार, ऑप्शन सी सांबर, ऑप्शन डी वेमनाड. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील जे बुलढाणा डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये लोणार सरोवर आहे. ओके, कोणते सरोवर आहे? लोणार सरोवर. तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन बी असेल. ओके, जर तुम्हाला जर चिल्का सरोवर बद्दल विचारलं तर चिल्का सरोवर कुठे आहे? ओडिसा स्टेटमध्ये आहे. ओके, कोणत्या स्टेटमध्ये आहे? ओडिसा नावाचा जो स्टेट आहे त्या ठिकाणी. सांबर सरोवरचा जर विचार केला तर हा राजस्थान स्टेटमध्ये आहे. ओके, आणि वेमनाडचा जर विचार केला तर हा केरला स्टेटमध्ये आहे, केरला राज्यामध्ये आहे. ओके, तर हे सगळे जे आहेत हे कसे आहेत? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ओके, परंतु आपल्याला बुलढाणा म्हणजे महाराष्ट्रातील विचारलं होतं तर कुठे आहे? लोणार सरोवर. जर आपल्याला खाऱ्या पाण्याचं ओडिसा मधील जर विचारलं तर कोणता आहे? चिल्का असणार. राजस्थान मधील जर विचारलं तर सांबर आणि केरळ मधला जर विचारलं तर वेमनाड असायला पाहिजे तुमचा आन्सर. ओके, क्लिअर आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 13. धवल क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, धवल क्रांती म्हणजे काय होते ते आधी समजून घेऊयात. ओके, तर बघा याला आपण व्हाईट रिव्होल्युशन म्हणतो. ओके, काय म्हणतो? व्हाईट रिव्होल्युशन. ठीक आहे, तर व्हाईट रिव्होल्युशन हे कशाच्या संदर्भित आहे? ऑप्शन ए शेती व्यवसाय, ऑप्शन बी मत्स्य व्यवसाय, ऑप्शन सी कुक्कुटपालन व्यवसाय, ऑप्शन डी दुग्ध व्यवसाय. बघा मित्रांनो, आता जर ह्या चार जर ऑप्शनला जर आपण जर कम्पेअर जर करून बघितलं तर व्हाईट कलर कोणामध्ये असतो? व्हाईट कलर कोणामध्ये प्रेझेंट असतो? मिल्क मध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे दुधामध्ये व्हाईट कलर प्रेझेंट असतो. तर मग काय असणार? धवल क्रांती ही कशाच्या म्हणजेच व्हाईट रिव्होल्युशन कशाच्या संदर्भात असणार? दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात असणार.
ओके, कशाच्या संदर्भात असणार, दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात असणार. आणि जर का तुम्हाला धवल क्रांतीचा म्हणजेच व्हाईट रिव्होल्युशनचा जर जनक जर विचारला तर त्यावेळेस तुमचा आन्सर काय असायला पाहिजे, वर्गीस कुरियन. ओके, कोण आहे जनक, वर्गीस कुरियन नाव आहे यांचा. ओके, काय नाव आहे, वर्गीस कुरियन. आणि शेती व्यवसाय जो आहे मित्रांनो याला आपण ग्रीन रिव्होल्युशन म्हणतो, हरित क्रांती म्हणतो याला. ओके, शेती व्यवसायाच्या रिलेटेड काय आहे, ग्रीन रिव्होल्युशन किंवा हरित क्रांती. हरित क्रांतीचा जनक कोण आहे, एम एस स्वामीनाथन आहे. ओके, कोण आहे, एम एस स्वामीनाथन. ओके, मत्स्य व्यवसायाचा जर विचार केला मित्रांनो तर मत्स्य व्यवसायाच्या रिलेटेड जी क्रांती आहे त्याला आपण ब्लू रिव्होल्युशन म्हणतो. ओके, ब्लू रिव्होल्युशन म्हणजे काय होणार, निळी क्रांती. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला इकडे काय दिसतंय, कुक्कुटपालन. कुक्कुटपालनलाच आपण पोल्ट्री फार्मिंग सुद्धा म्हणतो. ओके, तर पोल्ट्री फार्मिंगच्या रिलेटेड जी रिव्होल्युशन आहे त्याला आपण पिंक रिव्होल्युशन, गुलाबी क्रांती म्हणत असतो, पिंक रिव्होल्युशन. ओके, क्लिअर आहे. त्या व्यतिरिक्त अजून आपल्याला एक ब्लॅक क्रांती बघायला मिळते मित्रांनो, काळी क्रांती बघायला मिळते. तर काळी क्रांती जी आहे ते पेट्रोलियम प्रोडक्टच्या रिलेटेड आहे. ओके, पेट्रोलियम जे पेट्रोल वगैरे जे आहेत आणि त्याचे जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्या रिलेटेड आहे. आणि जर ब्राऊन रिव्होल्युशन जर विचारला, ओके, ब्राऊन जी क्रांती आहे ती कशाच्या रिलेटेड आहे, लेदर, जे चामड्याची जे वस्तू वगैरे तयार होतात. ओके, त्याच्या रिलेटेड कोणती आहे, ब्राऊन. येलोचा जर विचार केला मित्रांनो तर येलो जी आहे ती ऑइल सीड, ज्या तेल बिया असतात. ओके, सीसम वगैरे काय आहे, तेल बिया आहेत, त्याच्या रिलेटेड जी क्रांती आहे ती कशी आहे, त्याला कोणती क्रांती म्हणणार आपण, येलो क्रांती. आणि परत एक क्रांती असते मित्रांनो, सिल्वर. ओके, सिल्वर रिव्होल्युशन. सिल्वर रिव्होल्युशन जे आहे हे अंड्याच्या उत्पादनाबद्दल आहे. ओके, क्लिअर आहे. तर हे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रांत्या आहेत मित्रांनो. तर यापैकी धवल क्रांती, वर्गीस कुरियन, शेती, ग्रीन रिव्होल्युशन आणि एम एस स्वामीनाथन वरती वारंवार प्रश्न विचारले जातात. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 14. आफ्रिका खंडातील प्रसिद्ध वाळवंट खालीलपैकी कोणते. तर बघा मित्रांनो, आता जस्ट मी सांगितलेलं होतं की वाळवंट किती प्रकारचे असतात, 2 प्रकारचे असतात. एक असतो कोरडा वाळवंट, एक असतो ओला वाळवंट. आफ्रिका खंडातील जो वाळवंट आहे ना हा कोरडा वाळवंट आहे. ओके, तर आफ्रिका खंडात एकूण 2 मोठे वाळवंट आहेत. तर त्यापैकीचा आपल्याला एक वाळवंट विचारण्यात आलेला आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए कलहारी, ऑप्शन बी गोबी, ऑप्शन सी थार, ऑप्शन डी सुदान. तर बघा मित्रांनो, आफ्रिका खंडामध्ये सगळ्यात मोठा जो वाळवंट आहे, ओके, बिगेस्टचा जर विचार केला, पूर्ण वर्ल्ड मध्ये जर का विचार केला तर कोणता आहे, सहारा वाळवंट. सगळ्यात मोठा कोणता आहे, सहारा वाळवंट. सहारा वाळवंट आपल्याला दिसतंय का ऑप्शन मध्ये, नाही. तर मग काय असेल की दुसरा पण आहे, तो पण फेमसच आहे. ओके, तर कोणता आहे प्रसिद्ध, कलहारी वाळवंट आहे. ओके, यासाठी याचा आन्सर काय असेल, क्वेश्चन नंबर 14 साठी ऑप्शन ए असेल. तर बघा, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे गोबी वाळवंट. गोबी वाळवंट कुठे आहे मित्रांनो, चीन देशामध्ये आहे. ओके, चीन मधला वाळवंट आहे. चीन मधला सगळ्यात मोठा तर वाळवंट आहे. सोबतच आशिया खंडातील सुद्धा सगळ्यात मोठा वाळवंट कोणता आहे, गोबीचा वाळवंट आहे. आणि जर थार वाळवंटाची जर विचार केला तर हा भारतातील सगळ्यात मोठा वाळवंट आहे. ओके, भारतातील सगळ्यात मोठा वाळवंट कोणता आहे, थार वाळवंट. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे, राजस्थान या राज्यामध्ये आहे. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 15. केरळच्या किनारपट्टीला काय म्हणतात. तर बघा मित्रांनो, जे जसं आपण महाराष्ट्राचा जर विचार केला, हा जसा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा पश्चिम भाग आहे आणि हा पूर्व भाग आहे. ओके, तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागाला काय आहे, समुद्र किनारा लागून आहे. तर जो महाराष्ट्राच्या पश्चिम भागाला जो समुद्र किनारा लागून आहे त्याला आपण जसं कोकण म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, कोकण. त्याचप्रमाणे केरळच्या किनारपट्टीला आपण काय म्हणणार. ऑप्शन ए कोरोमंडल, बघा कोरोमंडल, ऑप्शन बी कारवार, ऑप्शन सी मलबार, ऑप्शन डी कोकण. कोकण तर होणार नाही, कोकण महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे. तर मग केरळच्या रिलेटेड काय मित्रांनो, मलबार आहे. ओके, काय आहे, मलबार. ओके, तर याचा आन्सर काय असेल, ऑप्शन सी असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 16. महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे. तर बघा, महाराष्ट्राचा जो पठार आहे मित्रांनो तो कशामुळे तयार झालेला आहे. ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए लावा संचयन, ऑप्शन बी ज्वालामुखीचा उद्रेक, ऑप्शन सी भूकंप, ऑप्शन डी जमीन सरकणे. ओके, तर बघा महाराष्ट्राचा जो पठार आहे मित्रांनो हा लावा संचयन झाल्यामुळे झालेला आहे. ओके, लावा जमा झाल्यामुळे काय झालेला आहे, महाराष्ट्राची पठार तयार झालेला आहे. तर यासाठी आन्सर काय होणार, ऑप्शन ए. आणि या पठाराला आपण कोणता पठार म्हणतो, बेसाल्ट म्हणतो. याला आपण काय म्हणतो, बेसाल्ट. ओके, बेसाल्ट. तर महाराष्ट्राचा जो खडक आहे तो कोणत्या याच्यापासून तयार झालेला आहे, कोणता आहे, बेसाल्ट खडकापासून तयार झालेला आहे. ओके, महाराष्ट्राचा पठार. क्लिअर आहे. आणि तो कशामुळे झालेला आहे, लावा जमा झाल्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो.
नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. जगातील जहाज वाहतुकीसाठी प्रसिद्ध कालवा कोणता? तर बघा मित्रांनो, यापूर्वीच आता आपण कालव्याबद्दल बघितलं होतं, पनामा कालवा. तर हे कालवे कशाच्या रिलेटेड आहे मित्रांनो? जहाज जहाज वाहतुकीसाठी रिलेटेड, वाहतुकीच्या रिलेटेड आहे. परंतु जगप्रसिद्ध जर म्हटलं, सगळ्यात प्रसिद्ध कोणता आहे असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए कील कालवा, ऑप्शन बी पनामा कालवा, ऑप्शन सी शो कालवा, ऑप्शन डी सुएज कालवा. तर बघा, जहाज वाहतुकीसाठी जो प्रसिद्ध कालवा आहे ना मित्रांनो, त्याला आपण सुएज कालवा म्हणतो. ओके, तर सुएज कालवा कोणत्या देशामध्ये आहे? जो इजिप्त नावाचा जो देश आहे, ओके, इजिप्त. तर या इजिप्त देशामध्ये कोणता आहे? सुएज कालवा आहे. आणि हा कोणत्या समुद्रांना जोडतो? जो मध्य महासागर आहे, मध्य महासागर, किंवा त्याला आपण मेडिटेरेनियन सी म्हणतो. ओके, मेडिटेरेनियन सी. आणि सोबतच जो रेड सी आहे, ओके, लाल समुद्र आहे, तर त्या लाल समुद्राला हा जोडण्याचा काम करतो. कोणता? सुएज कालवा. आणि या ठिकाणी तुम्हाला पनामा कालव्याबद्दल ऑलरेडी आपण बघितलेला आहे. पनामा कालवा कोणता? कॅरिबियन सी. ओके, कॅरिबियन सी आणि पॅसिफिक ओशियन, म्हणजे काय, प्रशांत महासागराला जोडते. बरोबर. कॅरिबियन सी म्हणजेच या ठिकाणी कोणता ओशन आला मित्रांनो? अटलांटिक ओशन आला. ओके, कोणता ओशन आला? कॅरिबियन सी म्हणजेच अटलांटिक ओशन आला. आणि पॅसिफिक, प्रशांत महासागराला जोडण्याचं काम करतो. आणि या ठिकाणी तुम्हाला कील कालवा दिसतोय. तर हा जो कील कालवा आहे ना मित्रांनो, हा जर्मनी या देशामध्ये आहे. कोणत्या देशामध्ये आहे? जर्मनी. ओके, आणि हा कोणत्या समुद्रांना जोडतो? जो नॉर्थ सी आहे, ओके, उत्तर समुद्र, आणि नॉर्थ सी आणि सोबतच बाल्टिक सी आहे. ओके, बाल्टिक सी. तर ह्या दोघांना जोडण्याचं काम कोण करतो? कील कालवा करतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 17 चा आन्सर काय होता? ऑप्शन डी सुएज कालवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 18. जगामध्ये सर्वाधिक वर्तमानपत्रासाठीची कागद निर्मिती करणारा देश कोणता? ओके, तर जे वर्तमानपत्र आपल्या घरी येतो मित्रांनो, तर सगळ्यात जास्त प्रोडक्शन जगामध्ये कुठे होतो? त्याच्यासाठी जो लागणारा कागद आहे, त्याचं जगामध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन कुठे होतो असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी कॅनडा. तर बघा मित्रांनो, जो वर्तमानपत्रासाठी जो कागद रिक्वायर्ड असतो ना, तर त्याची जी निर्मिती आहे ती सगळ्यात जास्त कॅनडा या देशामध्ये होते. ओके, कोणत्या देशामध्ये होते? कॅनडा. तर यासाठी आन्सर काय असेल? ऑप्शन डी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 19. खालीलपैकी कोणते राज्य भारतात कापूस उत्पादनात अग्रेसर आहे? तर बघा मित्रांनो, कापूस उत्पादनात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे ते आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी पंजाब. तर बघा मित्रांनो, कापूस उत्पादनासाठी सगळ्यात अग्रेसर जो राज्य आहे ना, तो म्हणजे कोणता आहे? गुजरात आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? गुजरात. आणि जर महाराष्ट्रामध्ये जर कापूस उत्पादनाचा जर विचारला, महाराष्ट्रामध्ये जर का आपल्याला कापूस उत्पादनासाठी जर विचारला कोणता जिल्हा फेमस आहे, तर त्या ठिकाणी तुमचा आन्सर काय असणार? यवतमाळ असणार. ओके, कोणता जिल्हा असेल? यवतमाळ असेल. तर या यवतमाळलाच आपण पांढऱ्या सोन्याचा जिल्हा सुद्धा म्हणतो. ओके, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा सुद्धा म्हणतो. का बरं? कारण त्या ठिकाणी कापूसचा प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणात होतो म्हणून. ओके, त्यानंतर बघा गुजरातमध्ये कापूसाच्या व्यतिरिक्त जे भुईमुंग असते ना मित्रांनो, भुईमुंग, तर भुईमुंगचा सुद्धा खूप जास्त प्रोडक्शन होतो भारतामध्ये. सगळ्यात जास्त भुईमुंगाचं प्रोडक्शन कुठे होतं? गुजरातमध्येच होतो. कापूसाचा सुद्धा गुजरातमध्येच होतो. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये जर भुईमुंगाचा जर विचारला, तर या ठिकाणी मग तुमचा कोणता जिल्हा असेल मित्रांनो? जळगाव जिल्हा. ओके, कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भुईमुंगाचं प्रोडक्शन होतं, उत्पादन होतं? जळगाव जिल्ह्यामध्ये. ओके, आणि पंजाबचा जर विचार केला मित्रांनो, पंजाबमध्ये गहू, ओके, गहूचा सगळ्यात जास्त उत्पादन होत असतं. ओके, त्याचप्रमाणे जर तुम्हाला ऊसाचा जर विचारला, तर वरून ऊ लक्षात ठेवायचा मित्रांनो, उत्तर प्रदेश. ओके, ऊ वरून काय लक्षात ठेवायचा? उत्तर प्रदेश. समजा तांदूळसाठी जर विचारलं मित्रांनो, तर तांदूळसाठी वेस्ट बेंगॉल असणार. ओके, पश्चिम बंगाल असेल. आणि जर का मक्यासाठी जर विचारलं, तर म वरून म लक्षात ठेवायचा मित्रांनो, मध्य प्रदेश. ओके, मक्यावरून काय आहे? म वरून मध्य प्रदेश. क्लिअर आहे? तर क्वेश्चन नंबर 19 चा आन्सर होता ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 20. ओरोस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे? तर बघा, जनरली जर का आपण बघितला, तर कोणताही जो जिल्हा असतो, ज्या नावाचा जिल्हा असतो त्याच नावाचा ते सिटी असते, आणि तोच त्या जिल्ह्याचा मुख्यालय सुद्धा असतो. परंतु एक जिल्हा असा आहे मित्रांनो, ज्याचा सिटी हे नसताना, ओके, सिटी, त्या जिल्ह्याची सिटी मुख्यालय नसताना दुसरा ठिकाण मुख्यालय आहे. म्हणजे काय? ओरोस बुद्रुक हे ठिकाण काय आहे? त्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तर कोणता जिल्हा असेल? ऑप्शन ए रत्नागिरी, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी ठाणे, ऑप्शन डी सिंधुदुर्ग. तर मित्रांनो, ऑप्शन सी जो आहे ना, सिंधुदुर्ग, तर ह्या सिंधुदुर्गचा हेडक्वार्टर कुठे आहे?
रोज बुद्रुक या ठिकाणी आहे आणि नागपूर जिल्ह्याचा हेडक्वार्टर कुठे आहे? नागपूरमध्येच आहे. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 21. उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता? तर जस्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे उत्तर समुद्र म्हणजे कोणता? नॉर्थ सी आणि बाल्टिक सी. ओके, तर नॉर्थ सी आणि बाल्टिक सी ला कोणता कालवा जोडतो? मी काय सांगितलं होतं? कील कालवा जोडतो असं सांगितलेलं होतं. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए सुएझ कालवा, ऑप्शन बी कील कालवा. तर बघा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन बी मध्येच आपला आन्सर भेटलेला आहे. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 22. ब्रह्मपुत्रा नदी भारतातून पुढे बांगलादेशात प्रवेशते. ओके, बांगलादेशात तिला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा मित्रांनो, जे ब्रह्मपुत्र नदी आहे, ओके, तर ब्रह्मपुत्र नदी वाहत वाहत कुठे जाणार? बांगलादेशमध्ये जाणार. ओके, तर बांगलादेशमध्ये गेल्यानंतर हिला कोणत्या नावाने ओळखल्या जाते असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे. ओके, क्लिअर आहे. तर आपण ऑप्शन बघूया. ऑप्शन ए जमुना, ऑप्शन बी सांगपो, ऑप्शन सी बुरीगंगा, ऑप्शन डी पद्मा. तर बघा मित्रांनो, ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि जेव्हा ही बांगलादेशमध्ये एंटर होते किंवा बांगलादेशमध्ये वाहते तर बांगलादेशमध्ये तिला आपण जमुना या नावाने ओळखतो. ओके, कोणत्या नावाने ओळखतो? जमुना. तर यासाठी याचा आन्सर काय असेल? ऑप्शन ए असणार. ओके, जर समजा ब्रह्मपुत्रा नदीला जेव्हा आसाम मधून वाहते मित्रांनो, ही नदी कुठून वाहत जाते? आसाम मधून वाहत जाते. तर आसाम मध्ये कोणत्या नावाने ओळखतात? असं जर नाव आलं तर त्यावेळेस तुमचा आन्सर काय असेल? लुईत. ओके, कोणत्या नावाने ओळखतात? तिला लुईत नावाने ओळखतात. आणि जर का तुम्हाला असं तर विचारलं की तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखतात ब्रह्मपुत्रा नदीला? तर तिबेटमध्ये आपण सांगपो या नावाने ओळखतो. ओके, क्लिअर आहे. आणि चीनमध्ये जर विचारला मित्रांनो, चीनमध्ये तर या चीनमध्ये याला दिहांग या नावाने ओळखतात. ओके, कोणत्या नदीला? ब्रह्मपुत्रा नदीलाच. चालेल. आणि जी पद्मा नदी आहे मित्रांनो, तर ही पद्मा नदी बांगलादेशमधून म्हणजे जेव्हा गंगा रिव्हर, गंगा आणि ब्रह्मपुत्रा, ओके, कोणती? गंगा आणि जेव्हा ब्रह्मपुत्रा यांचा संगम होतो आणि हा संगम मग कुठे वाहत जाणार? बांगलादेशमध्ये वाहत जाणार. तर बांगलादेशमध्ये याला आपण काय म्हणणार? पद्मा या नदीने, पद्मा या नावाने ओळखणार. ओके, कोणत्या नावाने ओळखणार? पद्मा या नावाने ओळखणार. ओके, क्लिअर आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 23. वाऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी काय आवश्यक आहे? तर बघा मित्रांनो, सॉइल इरोजन म्हणतात याला. काय म्हणतात? सॉइल इरोजन. ओके, तर सॉइल इरोजन म्हणजे काय होतं? जमिनीची धूप. तर जमिनीची धूप जर आपल्याला रोखायची असेल तर कोणते कोणते आपल्याला मेजर्स घेता येतात? ओके, तर ऑप्शन ए पायऱ्यांची शेती करणे, पायऱ्यांची शेती करणे. ऑप्शन बी जंगल नष्ट करणे. ऑप्शन सी वाऱ्याच्या मार्गात अडथळे निर्माण करणे. ऑप्शन डी जंगल निर्माण करणे. तर बघा मित्रांनो, ही जमिनीची धूप कशी होते? वाऱ्यामुळे होते. वारा येतो आणि जी सुपीक जमीन असतील तिथली गाळ काय होणार किंवा जे धूळ असणार ते उडत उडत जाणार आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्टेबल होणार आणि जी फर्टाईल लँड होती ती काय होणार? आता अनफर्टाईल होऊन जाणार. त्यामुळे आपल्याला ते रोखायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करू शकतो? एकतर आपण ट्री प्लांटेशन करू शकतो. ओके, सोबतच जी स्टेप्स वाली जी शेती असते, अशी पायऱ्यांची जी शेती असते, जे जनरली डोंगराळ भागामध्ये केल्या जाते. ओके, ती आपल्याला करता येतो. किंवा ज्या ठिकाणी वारे खूप जास्त वाहतात तिथे अडथळे निर्माण करणे. ओके, छोट्या छोट्या साईजच्या भिंती उभ्या करू शकतात किंवा त्या ठिकाणी मोठे मोठे झाडं लावू शकतात. ओके, क्लिअर आहे. ओके, आणि झाडे लावणे म्हणजे काय करत आहोत? बेसिकली आपण जंगल निर्माण करत आहोत. ओके, तर आता ऑप्शन बघूया. ऑप्शन ए पायऱ्यांची शेती करणे करावं लागेल मित्रांनो, जेणेकरून जी गाड आहे ती हवेने उडणार नाही किंवा जी धूळ आहे, जमिनीची वरचा जो लेअर आहे तो हवेने उडणार नाही. त्यानंतर जंगल नष्ट करणे. मित्रांनो, जंगल नष्ट जर केलं तर उलट ती काय होणार? जमिनीची धूप होणार, सॉइल इरोजन होणार. तर जंगल नष्ट करणे हा आपल्यासाठी पर्याय ठरणार नाही. ओके, त्याच्यानंतर वाऱ्याच्या मार्गात अडथळे निर्माण करणे. अडथळे निर्माण करावंच लागणार. सोबतच आपल्याला जंगल निर्माण करावं लागणार. ओके, तर म्हणजे कोणते कोणते करेक्ट आहेत? 1, 3 आणि 4 करेक्ट आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए मध्येच आपल्याला 1, 3, 4 दिसून येत आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 24. बंदीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं होतं मित्रांनो की बंदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक या राज्यामध्ये आहे. ओके, कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक. आणि कशासाठी फेमस आहे म्हणून सांगितलं? वाघासाठी फेमस आहे. ओके, क्लिअर आहे. तर आपण ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए वाघ. तर बघा या ठिकाणीच आपल्याला ऑप्शन ए मध्येच आपला आन्सर मिळालेला आहे. त्या ठिकाणी मग हत्ती, गेंडा, हरिण. बघा गेंड्याचा जर विचार केला तर मित्रांनो, गेंड्यासाठी आसाम राज्यामध्ये जे काझीरंगा नॅशनल पार्क आहे, ओके, कोणता? काझीरंगा नॅशनल पार्क आहे, ते फेमस आहे एकशिंगी गेंड्यासाठी. ओके, आणि हरणीचा जर विचार केला म्हटलं तर हरणीसाठी दुधवा नावाचा एक प्रकल्प आहे. ओके, नॅशनल प्रोजेक्ट आहे. तो कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे दुधवा. तर हरणीसाठी दुधवा फेमस आहे.
मध्ये आपल्याला बंदीपूर विचारलं होतं, तर बंदीपूर कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे आणि कशासाठी फेमस आहे? वाघासाठी फेमस आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 25. कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? तर बघा मित्रांनो, हा जसा आपला महाराष्ट्र आहे आणि इकडचा जो रिजन आहे, या रिजनला आपण काय म्हणतो? कोकण म्हणतो. तर कोकणची काय उत्तर दिशा कोणती होणार? ही होणार. ओके, उत्तर ही होणार. त्याच्यानंतर पश्चिम दिशा ही होणार, सॉरी पूर्व दिशा ही होणार. ही कोणती दिशा होणार? पश्चिम दिशा होणार आणि ही दक्षिण दिशा. तर उत्तर दिशा आहे ही जी दिशा दिसते ना, तर इकडे सगळ्यात वरची जे असणार, ओके, सर्वात उत्तरेकडील नदी कोणती आहे? ऑप्शन ए दमनगंगा, ऑप्शन बी उल्हास, ऑप्शन सी काळ, ऑप्शन डी सावित्री. तर बघा मित्रांनो, सर्वात उत्तरेकडील नदी जी आहे ना, ही आहे दमनगंगा. ओके, कोणती नदी आहे? दमनगंगा. तर या ठिकाणी आन्सर काय असेल? ऑप्शन ए असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 26. बॉक्साईटचे साठे कोणत्या खडकात सापडतात? ओके, तर बॉक्साईटचे जे साठे आहेत मित्रांनो, जनरली सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळतो? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईट मिळतो. ओके, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मग माती कोणत्या प्रकारची असेल? ऑप्शन ए बेसाल्ट, ऑप्शन बी जांभा, ऑप्शन सी कडप्पा, ऑप्शन डी क्रोमाइट. तर बघा मित्रांनो, पर्टिक्युलरली बॉक्साईटचा जर विचार केला ना, तर बॉक्साईटसाठी जांभा मृदा लागते. ओके, जांभी मृदा किंवा जांभा मृदा म्हणतो, त्याची गरज असते. ओके, तर कोणत्या खडकात सापडणार? जांभा खडकात सापडणार. तर यासाठी मग आन्सर काय असेल? ऑप्शन बी असेल. ओके, तर कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात बॉक्साईटचे साठे आहेत. त्या व्यतिरिक्त जो सांगली जिल्हा आहे किंवा रत्नागिरी जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, ठाणे जिल्हा आहे किंवा सातारा जिल्हा आहे, तर या ठिकाणी सुद्धा बॉक्साईटचे साठे आहेत, प्रेझेंट आहेत. परंतु सगळ्यात जास्त कुठे भेटतो? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भेटतो. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 27. महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? तर बघा, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी कोकण, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी संभाजीनगर. तर बघा मित्रांनो, सगळ्यात जास्त जिल्हे जे आहेत ते संभाजीनगर या प्रशासकीय विभागात आहेत. ओके, किती कोणत्या याच्यामध्ये आहेत? संभाजीनगर. ठीक आहे, तर संभाजीनगरमध्ये एकूण किती जिल्हे आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत. कोणते कोणते आहेत? एक तर छत्रपती संभाजीनगर येणारच, त्यानंतर लातूर जिल्हा आहे, त्यानंतर नांदेड जिल्हा आहे मित्रांनो, परभणी, बीड, जालना, हिंगोली, त्यानंतर अजून धाराशिव आहे. ओके, तर हे असे किती आहेत? टोटल 8 जिल्हे आहेत. आणि जर का तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन मध्ये नागपूर दिसतोय, तर नागपूरमध्ये जर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत असं जर प्रश्न विचारला तर किती असणार? बघा, नागपूर कुठे येतो? विदर्भमध्ये येतो. नागपूरला आपण काय म्हणणार? विदर्भाची राजधानी म्हणतो भारताची. बरोबर, समर कॅपिटल आणि रेनी कॅपिटल कोणती कन्सिडर करतो आपण? मुंबई कन्सिडर करतो. परंतु विंटर कॅपिटल, हिवाळी राजधानी कोणती आहे? नागपूर आहे. ओके, तर नागपूर कोणत्या रिजन मध्ये येतो? विदर्भ रिजन मध्ये येतो. विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत मित्रांनो, त्यापैकी 2 प्रशासकीय विभाग आहेत. एक आहे अमरावती आणि दुसरा आहे नागपूर. तर अमरावतीमध्ये एकूण 5 जिल्हे आहेत आणि नागपूरमध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. तर आपला नागपूर रिलेटेड आहे क्वेश्चन, तर नागपूरमधले आपण 6 जिल्हे कोणते आहेत ते बघून घ्या. एक तर स्वतः नागपूर आहे, त्यानंतर भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे आणि सोबत गडचिरोली सुद्धा आहे. ओके, तर असे टोटल 6 जिल्हे नागपूर विभागांतर्गत येतात, प्रशासकीय विभागांतर्गत. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 28. कोणत्या जिल्ह्यात भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे? तर बघा, जी ऑर्डिनन्स फॅक्टरी म्हणतो, संरक्षण साहित्य निर्मिती म्हणजे काय होणार? ऑर्डिनन्स फॅक्टरी. तर ऑर्डिनन्स फॅक्टरी, कोणती ऑर्डिनन्स फॅक्टरी? भद्रावती. तर भद्रावती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. ऑप्शन ए रत्नागिरी, ऑप्शन बी चंद्रपूर, ऑप्शन सी जळगाव, ऑप्शन डी वरील सर्व. वरील सर्व तर होणार नाही, कोणत्याही एकाच ठिकाणी असेल. ओके, तर भद्रावती जे आहे ना मित्रांनो, हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, कुठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तर याचा आन्सर असणार ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 29. कोणता जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे? तर बघा मित्रांनो, पर्यटन जिल्हा कोणता जिल्हा आहे की ज्याला आपण पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? ऑप्शन ए रत्नागिरी, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी सिंधुदुर्ग, ऑप्शन डी पुणे. तर बघा मित्रांनो, जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे ना, तो भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला होता. आणि केव्हा घोषित करण्यात आलेला आहे? 1997 मध्ये याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 30. भारतातून चहा व ताग या मालाची निर्याती मुख्यत्वे कोणत्या बंदरातून होते? बघा, बंदर म्हणजेच काय? पोर्ट. तर कोणत्या पोर्ट मधून चहा आणि ताग या मालाची निर्यात होते? बघा, या ठिकाणी प्रोडक्शन विचारलेलं आहे का? नाही.
प्रोडक्शन नाही विचारलेला. प्रोडक्शन कुठेतरी होत आहे, परंतु निर्यात दुसऱ्या देशामध्ये आपण कोणत्या पोर्ट वरून पाठवणार, कोणत्या बंदरावरून पाठवणार. ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी परद्वीप, ऑप्शन डी कांडला. तर बघा मित्रांनो, ताग आणि चहा जो आहे ना, हा आपण कोलकाता पोर्ट वरून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतो. आता का बरं कोलकाता पोर्ट, का बरं कोलकाता पोर्टच निवडला असेल, मुंबई किंवा परद्वीप किंवा कांडला का बरं नाही. ताग जो आहे ना, सगळ्यात जास्त पश्चिम बंगालमध्ये तयार होतो आणि पश्चिम बंगालची कॅपिटल काय आहे, कोलकाता आहे. ओके, आलं लक्षात. तर हे जवळ कोणता पडणार, कोलकाता पोर्ट पडणार किंवा बंदर पडणार. ओके, आणि चहाची सगळ्यात जास्त निर्मिती कुठे होते मित्रांनो, आसाम. ओके, कोणत्या राज्यामध्ये होता, आसाम. तर आसाम पासून सगळ्यात जवळचा पोर्ट कोणता आहे, कोलकाता पोर्ट आहे. त्याच्यामुळे चहा आणि तागची जी निर्यात आहे ती कोणत्या बंदरातून होते, कोलकाता बंदरातून होते. आणि जर का तुम्हाला हे बघा, हे चहा झाला, आणि जर का कॉफीचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन कुठे होते असं जर विचारलं, तर त्यासाठी कोणतं स्टेट आहे मित्रांनो, कर्नाटक. ओके, कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त कॉफीचं प्रोडक्शन होतं, कर्नाटक या स्टेटमधून होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 31. दामोदर खोरे प्रकल्पाचा फायदा कोणत्या राज्यांना झालेला आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे, दामोदर खोरे. तर दामोदर खोरे कोणत्या नदीवर असणार, ऑब्व्हियसली दामोदर नदीवरती हा तयार केलेला आहे प्रकल्प. ओके, तर तो जो खोऱ्याचा जो प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यांना फायदा पोहोचवत आहे त्याचा आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए तामिळनाडू कर्नाटक, ऑप्शन बी बिहार पश्चिम बंगाल, ऑप्शन सी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश, ऑप्शन डी यापैकी नाही. तर बघा मित्रांनो, हे जी दामोदर नदी आहे ना, तर ही बिहार आणि पश्चिम बंगालमधून वाहते. ओके, कोणत्या राज्यातून वाहते, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातून वाहते. म्हणून या प्रकल्पाचा फायदा कोणत्या राज्यांना होणार, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाच होणार. ओके, तर बघा हा जो आहे ना दामोदर नदी, तर दामोदर नदी कोणत्या राज्यातून वाहत आहे, बंगाल राज्यातून वाहत आहे आणि सोबतच बिहार राज्यातून सुद्धा वाहत आहे. तर बघा, दामोदर नदी सगळ्यात जास्त बंगालमधून वाहते, म्हणून याला आपण बंगालचे दुःखाश्रू सुद्धा म्हणतो. ओके, याला काय म्हणणार, बंगालचे दुःखाश्रू. ओके, दुःखाश्रू. ओके, दुःखाश्रू म्हणजे सगळ्यात जास्त, म्हणजे का बरं दुःखाश्रू म्हणत असणार, कारण की खूप जास्त पूर येतो आणि मग पश्चिम बंगालमध्ये दामोदर नदीला पूर आल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पूर येतो. ओके, म्हणून याला आपण काय म्हणतो, बंगालचे दुःखाश्रू. परंतु या ठिकाणी आपल्याला बिहार वर्ड दिसत आहे, बिहार राज्य दिसत आहे. तर बिहारचे जर तुम्हाला दुःखाश्रू जर विचारले, तर त्या ठिकाणी तुमचा आन्सर असेल कोसी नदी. ओके, कोणती नदी, कोसी रिव्हर. ओके, क्लिअर आहे. आणि जर का आसामचे दुःखाश्रू विचारले, ओके, कशाचे, कोणत्या नदीचे, कोणत्या राज्याचे, आसामचे दुःखाश्रू कोणती नदी आहे, तर त्यावेळेस तुमचा आन्सर काय असेल, ब्रह्मपुत्रा. ओके, ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे दुःखाश्रू म्हटलं जाते. ओके, तर क्वेश्चन नंबर 31 चा आन्सर असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 32. तुंगभद्रा प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. ओके, तर बघा हा जो तुंगभद्रा हे जो तुंगभद्रा प्रकल्प आहे ना मित्रांनो, हा कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए आंध्र प्रदेश तामिळनाडू, ऑप्शन बी तामिळनाडू कर्नाटक, ऑप्शन सी आंध्र प्रदेश कर्नाटक, ऑप्शन डी कर्नाटक केरळ. हा तुंगभद्रा प्रकल्प आहे ना मित्रांनो, हा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मिळून आहे. ओके, कोणत्या दोन राज्यांचा आहे, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. तर या ठिकाणी मग याचा आन्सर काय असेल, ऑप्शन ए असणार. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. बांधवगड नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे. ओके, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर बघा बांधवगड नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर ऑप्शन बघूया. बिहार, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. बघा, बांधवगड नॅशनल प्रोजेक्ट जो आहे ना मित्रांनो, मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ओके, कोणत्या राज्यामध्ये आहे, मध्य प्रदेश. आणि हा कशासाठी फेमस आहे, ते बंगाल टायगर आहेत. ओके, कोणते टायगर, बंगाल टायगर, बंगालचे जे वाघ आहेत त्यासाठी हा फेमस आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 34. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहेत. ओके, लंडन जो शहर आहे ना, हा कोणत्या नदीकाठी बसलेला आहे. ऑप्शन ए थेम्स, ऑप्शन बी मर्सी, ऑप्शन सी सेवर्न, ऑप्शन डी मिसिसिपी. तर बघा, हे जे लंडन शहर कोणत्या नदीवरती आहे, थेम्स नदीवरती आहे. ओके, तर यासाठी आन्सर काय असेल, ऑप्शन ए असेल. आणि कोणत्या देशाची कॅपिटल आहे, इंग्लंड या देशाची कॅपिटल आहे लंडन. लंडन कशाची आहे कॅपिटल, इंग्लंड या देशाची कॅपिटल आहे. ओके, आणि यांची करन्सी काय आहे, स्टर्लिंग पाऊंड आहे. ओके, करन्सी काय आहे, चलन काय आहे, स्टर्लिंग पाऊंड आहे. ओके, क्लिअर आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 35. आल्प्स पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते. तर बघा, जसं आपल्याकडे हिमालय पर्वतरांगा आहेत किंवा जसं अरावली पर्वतरांगा आहेत किंवा सह्याद्री पर्वतरांगा आहेत, त्याचप्रमाणे
एक आल्प्स पर्वतरांगा आहे मित्रांनो, तर त्यामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे? जसा आपल्याकडे जसं माहिती आहे सह्याद्रीमध्ये सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? कळसुबाई आहे. ओके, तर त्याचप्रमाणे मग जो आल्प्स पर्वतरांगा आहे तर यामधला सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए माउंट ब्लॅक, ऑप्शन डी माउंट एल्ब्रस, ऑप्शन सी ग्लिटरटिडेन, ऑप्शन डी माउंट एव्हरेस्ट. तर बघा मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट जो हा कशामध्ये आहे? हिमालयामधला सगळ्यात उंच आहे आणि जगातला सुद्धा सगळ्यात उंच आहे. कोणत्या देशामध्ये आहे? नेपाळ देशामध्ये आहे. ओके, कोणत्या देशातला आहे हा? नेपाळ देशामध्ये आहे माउंट एव्हरेस्ट. आणि आल्प्स कुठे आहे मित्रांनो? आल्प्स पर्वतरांगेमध्ये कोणता आहे? मॉन्टे ब्लॅक आहे. ओके, आल्प्स पर्वतरांगेतील सगळ्यात उंच शिखर कोणतं असेल? मॉन्टे ब्लॅक. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 36. जगप्रसिद्ध हवाई बेटे कोणत्या महासागरात स्थित आहेत? ओके, तर ते हवाई बेटे, वर्ल्ड फेमस जे हवाई बेटे आहेत ते कोणत्या महासागरात स्थित आहेत किंवा कोणत्या महासागरात लोकेटेड आहेत असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए उत्तर अटलांटिक, ऑप्शन बी पॅसिफिक, ऑप्शन सी दक्षिण अटलांटिक, ऑप्शन डी आर्क्टिक. तर बघा मित्रांनो, हे जगप्रसिद्ध हवाई बेटे जे आहेत ना हे पॅसिफिक महासागरात स्थित आहेत. ओके, यालाच आपण प्रशांत महासागर सुद्धा म्हणतो. ओके, काय म्हणतो याला? प्रशांत महासागर सुद्धा म्हणतात. तर प्रशांत महासागरामध्ये हवाई बेटे स्थित आहेत. ओके, तर क्वेश्चन नंबर 36 चा आन्सर काय असेल? ऑप्शन बी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 37. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? ओके, तर जगातील सर्वात मोठा बेट कोणता आहे ते आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. ऑप्शन ए अंदमान, ऑप्शन बी निकोबार, ऑप्शन सी ग्रीनलँड, ऑप्शन डी श्रीलंका. तर बघा मित्रांनो, जो ग्रीनलँड आहे ना, ओके, ग्रीनलँड हा जगातील सगळ्यात मोठा बेट आहे. ओके, क्लिअर आहे. तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 38. खालीलपैकी कोणता गर्ता जगातील सर्वात खोल गर्ता आहे? तर गर्ता म्हणजे काय मित्रांनो? जसा हा समुद्र आहे. ओके, आणि समुद्र म्हणजे हा जसा पाणी झाला मित्रांनो, आणि कुठेतरी एक वेळ अशी येणार का जिथे जमीन असणार. ही काय आहे? जमीन असणार. तर या जमिनीच्या वरती काय असणार? हा पाणी असणार. तर बघा, पाण्याच्या खाली जर नॉच जर तयार झालेला असेल म्हणजे या ठिकाणी काय असेल? आता ही जागा रिकामी जागा जर झालेली असेल, ओके, म्हणजे ही जागा ही अशा प्रकारची जागा आता जर तयार झालेली असेल म्हणजे ही जागा पोकळ असेल आणि याच्यावरती पाणी पण म्हणजे इथे पण पाणी येणार. ओके, तर ह्या भागाला आपण काय म्हणतो? गर्ता म्हणतो. ओके, याला काय म्हणतो? गर्ता. याला इंग्लिशमध्ये ट्रेंच म्हटलं जाते. ओके, इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्रेंच. तर सगळ्यात खोल गर्ता कोणता आहे? ऑप्शन ए हवाई, ऑप्शन बी अजंठा, ऑप्शन सी पॅसिफिक, ऑप्शन डी मरियाना. तर बघा, हा मरियाना जो गर्ता आहे ना हा जगातील सगळ्यात खोल गर्ता आहे. याला मरियाना ट्रेंच म्हणतात. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 39. खालीलपैकी कोणती पर्वतरांग हिंदी महासागरात आहे? ओके, तर कोणती पर्वतरांग हिंदी महासागरात आहे? ऑप्शन ए टोंगा, ऑप्शन बी मस्करीन, ऑप्शन सी फिलिपाईन्स, ऑप्शन डी अरेबियन. ओके, तर तर बघा मित्रांनो, हिंदी महासागरातील जी पर्वतरांग आहे ना त्याला आपण मस्करीन म्हणतो. कोणती पर्वतरांग आहे हिंदी महासागरामध्ये? मस्करीन पर्वतरांग प्रेझेंट आहे. ओके, क्लिअर आहे. तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन बी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 40. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, ओके, नासा, याला आपण काय म्हणणार? नासा. नासा कोणाचा आहे? नासाचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा, नासा कोणत्या देशाची स्पेस एजन्सी आहे? अमेरिका. ओके, युएसए म्हणतो आपण त्यांना, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेची जी स्पेस एजन्सी आहे त्याचं नाव काय आहे? नासा. याचा फुल फॉर्म काय होतो? नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन होतं. तर याचा आपल्याला मुख्यालय विचारलेलं आहे. हेडक्वार्टर कुठे आहे ते आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. ऑप्शन ए वॉल स्ट्रीट संयुक्त संस्थान. संयुक्त संस्थान म्हणजे काय? युएस. ओके, आपण युएसए ला शॉर्ट मध्ये युएस म्हणतो. त्यानंतर बेथलहॅम इस्रायल, ऑप्शन सी केप केनेडी संयुक्त संस्थान म्हणजे युएस, ऑप्शन डी रोम इटली. तर बघा मित्रांनो, आता हे दोन तर होणार नाही, इस्रायल होणार नाही, रोम होणार नाही. हा कशाचा आहे? युएसएचा आहे. तर मग ऑप्शन ए किंवा ऑप्शन सी करेक्ट असणार. तर बघा, जी नासाची जो हेडक्वार्टर आहे ना मित्रांनो हे केप केनेडी या ठिकाणी आहे. युएसएच्या कोणत्या ठिकाणी आहे? केप केनेडी या ठिकाणी आहे. ओके, आणि जर का तुम्हाला इस्रायलची जी स्पेस एजन्सी आहे तिचं जर नाव विचारण्यात आलेला तर त्याचं नाव आहे इस्रायल स्पेस एजन्सी, असंच नाव आहे, इस्रायल स्पेस एजन्सी असं नाव आहे. ओके, आणि रोमचा जर विचारला मित्रांनो, सॉरी, इटली या देशाची जर स्पेस एजन्सीचं जर नाव विचारलं तर इटालियन स्पेस एजन्सी असं नाव आहे. ओके, इटालियन स्पेस एजन्सी असं नाव आहे. आणि जर का भारताची जर विचारली इंडियाची स्पेस एजन्सी कोणती आहे? इस्रो आहे. ओके, काय आहे? इस्रो. इस्रो म्हणजे काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन होते. ओके, तर याचा जर आपल्याला हेडक्वार्टर जर विचारला मित्रांनो तर हेडक्वार्टर बेंगलुरू मध्ये आहे. ओके, कुठे आहे? बेंगलुरू. बेंगलुरू कुठे आहे? कर्नाटक या राज्यामध्ये.
कर्नाटकची कॅपिटल काय आहे? बेंगलोर आहे. बेंगलोरलाच आपण IT हब पण म्हणतो, IT सिटी म्हणतो, किंवा सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया सुद्धा म्हणतो याला, किंवा याला सिटी ऑफ गार्डन सुद्धा म्हणतो. ओके, गार्डन सिटी सुद्धा म्हणतो याला. ओके, क्लिअर आहे. आणि बघा, हेडक्वार्टर जरी इस्रोचा बेंगळुरूला असणार, परंतु प्रक्षेपण कुठे होतो जर असा जर प्रश्न विचारला, प्रक्षेपण, तर बघा, प्रक्षेपण म्हणजे जिथून ते जे सॅटेलाइट आहेत ते आकाशामध्ये सोडले जातात, तर त्याला आपण काय म्हणतो? प्रक्षेपण म्हणतो. तर प्रक्षेपण जो असतो ना मित्रांनो, हा श्रीहरिकोटा या ठिकाणी होतो. ओके, श्रीहरिकोटा या ठिकाणी होते. हा कुठे आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. ओके, क्लिअर आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 41. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास काय म्हणतात? बघा, ऑस्ट्रेलियामध्ये जे गवताळ, बघा, एक अशी खूप मोठी अशी जागा असते का नुसतं तिथे गवतच गवत असते. असे म्हणजे 50-50, 100-100 किलोमीटर जरी गेल्यानंतर तरी पण काय दिसतो आपल्याला? नुसता गवतच दिसतो. तर ऑस्ट्रेलियामध्ये जो गवताळ प्रदेश आहे त्याला आपण काय म्हणणार? ऑप्शन ए स्टेप्स, ऑप्शन बी डाऊन, ऑप्शन बी पंपास, ऑप्शन सी डाऊन्स, ऑप्शन डी प्रियरीज. तर बघा मित्रांनो, जो ऑस्ट्रेलियामध्ये जो गवताळ प्रदेश आहे ना, त्याला आपण डाऊन्स म्हणतो. ओके, काय म्हणतो? डाऊन्स. तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी असेल. आणि बघा, या ठिकाणी तुम्हाला स्टेप्स दिसत आहेत. स्टेप्स कोणत्या देशामध्ये आहे? ऍज लाईक जे युक्रेन कंट्री आहे. ओके, युक्रेन नावाची जी कंट्री आहे तिथे आहे, किंवा जो रशिया आहे. ओके, आणि इव्हन जो कझाकिस्तान नावाची जी कंट्री आहे, तर ह्या सगळ्या ठिकाणी काय आहे? स्टेप्स नावाचा गवताळ प्रदेश आहे. ओके, त्यानंतर जर आपण पंपासचा जर विचार केला, तर पंपास जो आहे ना मित्रांनो, ते अर्जेंटिना झाला. ओके, अर्जेंटिना किंवा उरुग्वे नावाची जी कंट्री आहे, किंवा जी ब्राझील कंट्री आहे, तर या सगळ्या ठिकाणी पंपास नावाचा गवताळ प्रदेश दिसतो. आणि इकडे आपल्याला काय दिसतं? प्रेयरीज. तर प्रेयरीज जो आहे ना मित्रांनो, हा जनरली जे USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि कॅनडा या देशामध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 42. वातावरणातील ज्या थरामध्ये उंचीनुसार तापमानाचा दर कमी न होता स्थिर राहतो, अशा तपांबराच्या सर्वात वरच्या थराला काय म्हणणार? बघा, तपांबर म्हणजेच काय? बघा, ही काय आहे? पृथ्वी. तर पृथ्वीच्या सराउंडिंग असे काही थर आहेत मित्रांनो. ओके, वायूचे काही थर आहेत, तर त्या थरांना वेगवेगळे नाव दिलेले आहेत. ऍज लाईक याला आपण पहिला जो थर असतो त्याला ट्रोपोस्पियर म्हणतो. ट्रोपोस्पियर म्हणजेच काय होतो? तपांबर होते. ओके, काय होते? तपांबर. त्यानंतर बघा, दुसरा जो आहे त्याला आपण स्ट्रॅटोस्पियर म्हणतो. स्ट्रॅटोस्पियर म्हणजेच काय होतं? याला स्थितांबर म्हटलं जाते. ओके, स्थितांबर. त्याच्यानंतरचा जो लेअर आहे मित्रांनो, त्याला आपण मिझोस्पियर म्हणतो. मिझोस्पियर म्हणजेच काय होतो? तपस्तब्धी होते. ओके, काय होते? तपस्तब्धी होते. आणि जो आउटर जो लेअर आहे मित्रांनो, याला आपण आयोनोस्पियर म्हणतो. ओके, कोणता म्हणतो? आयोनोस्पियर. आणि याच्याही जो बाहेरचा जो आहे तो एक्झोनोस्पियर होतो. ओके, याच्या बाहेरचा जो असतो त्याला एक्झोनोस्पियर म्हणतो. ओके, क्लिअर आहे. तर त्यापैकी वातावरणातील ज्या थरामध्ये उंचीनुसार तापमानाचा दर कमी नाही होत, म्हणजे उंच होत, म्हणजे आपण जसं जसं उंच जाणार परंतु तापमान तेवढं स्थिर असेल, तर तशा थराला आपण काय म्हणणार? तशा थराला आपण ऑप्शन मध्ये बघूयात. स्थितांबर म्हणणार, स्थितस्तब्धी म्हणणार, तपस्तब्धी म्हणणार, की आयनावर म्हणणार. तर बघा मित्रांनो, जो ज्या ठिकाणी टेम्परेचर डिक्रीज किंवा चेंज न होता ऍज इट इज राहतो त्याला आपण तपस्तब्धी म्हणतो. तपस्तब्धी म्हणजेच काय होणार? मिझोस्पियर होणार. ओके, आणि हा जो आयनोस्पियर आहे मित्रांनो, तर यालाच आयनावर किंवा मग याला आपण दलांबर सुद्धा म्हणतो. ओके, क्लिअर आहे. तर तपस्तब्धी म्हणजेच काय होणार? मिझोस्पियर. मिझोस्पियर म्हणजे टेम्परेचर रिमेन अनचेंज असतो, टेम्परेचर मध्ये काही फरक पडत नाही. ओके, आणि जर का तुम्हाला जर असा जर क्वेश्चन विचारला मित्रांनो, की ओझोन लेअर कुठे प्रेझेंट आहे, तर ओझोन लेअर जो आहे ना, हा स्थितांबर मध्ये, म्हणजे जो हा स्ट्रॅटोस्पियर आहे ना, तर त्या ठिकाणी कोणता लेअर प्रेझेंट आहे? ओझोन लेअर. ओके, O2 म्हणजे ऑक्सिजन होतो, आणि O3 म्हणजे काय होतं मित्रांनो? ओझोन लेअर. ओके, क्लिअर आहे. ओझोन गॅस होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 43. चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य, पृथ्वी व चंद्र यांची स्थिती कशी असते? बघा, चंद्रग्रहण म्हणजे काय झालं? कशाची तरी सावली चंद्रावरती पडणार. आता सूर्याची सावली पडणार की पृथ्वीची सावली पडणार? सूर्याची तर सावली पडणार नाही मित्रांनो. सूर्य काय असतो? डायरेक्ट त्याला लाईट देतो, म्हणजेच काय असणार? पृथ्वीची सावली. बघा, पृथ्वीची सावली कुठे पडणार? मग जे अर्थ आहे, अर्थची सावली कुठे पडणार? चंद्रावरती पडणार. आणि सावली कशी पडणार? बघा, पृथ्वी मध्ये येत आहे. बघा, इकडे काय असेल? सन असेल. ओके, सनचे ज्या रेज आहेत ते काय येणार? याच्यावरती, अर्थवरती येणार. आणि अर्थची जी सावली असेल ती कशावरती येणार? मून वरती येणार, म्हणजे चंद्रावरती येणार. तर या अर्थची सावली काय होणार? मून वरती आल्यामुळे या ठिकाणी ग्रहण दिसून येणार. ओके, तर त्याला काय म्हणतो आपण? चंद्रग्रहण म्हणतो. तर चंद्रग्रहण कोणत्या सिक्वेन्स मध्ये आल्यानंतर किंवा स्थिती कोणती असेल ज्याच्यामुळे आपल्याला दिसून येणार? आधी काय असेल? सन असेल, त्याच्यानंतर अर्थ असेल, त्याच्यानंतर मून असेल. ऑप्शन बघूयात.
चंद्र स्टार्टिंगला राहणार का? नाही. तर हा आन्सर होणार. स्टार्टिंगला काय असेल? सूर्य असेल, त्याच्यानंतर चंद्र असणार का? नाही. मध्ये तर पृथ्वी आहे. त्याच्यानंतर आपण ऑप्शन सी मध्ये जर बघितलं तर सूर्य सगळ्यात आधी राहतो, मग पृथ्वी असते, त्याच्यानंतर चंद्र असतो. हा आपला ऑप्शन करेक्ट असेल. ओके, क्लिअर आहे. तर आपण या क्वेश्चनचा आन्सर काय होता? ऑप्शन सी होता. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 44. भारताला एकूण किती देशांच्या सीमा भिडलेल्या आहेत? ओके, तर बघा हा भारत आपला अशा प्रकारचा भारताचा नकाशा आहे मित्रांनो. तर याला आजूबाजूला जेवढे काही देश आहेत, तर असे किती देश आहेत ज्याची सीमा भारतासोबत लागून आहे? तर बघा, भारताची जी सीमा आहे, भारताला एकूण 7 देशांची सीमा लागू आहे. ओके, लागून आहे. ओके, क्लिअर आहे. तर आता ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7. किती सीमा लागू आहेत? 7. 7 कोणते कोणते देश आहेत मित्रांनो, एक तर आहे पाकिस्तान, त्याच्यानंतर एक आहे चीन, त्याच्यानंतर अफगाणिस्तान आहे, त्यानंतर बांगलादेश आहे, त्यानंतर म्यानमार आहे आणि त्याच्यानंतर नेपाळ आहे. अजून कोणता देश आहे? भूटान. ओके, तर असे किती देश आहेत? टोटल 7 देश आहेत ज्यांची सीमा भारताला लागून आहे. सगळ्यात जास्त सीमा कोणत्या देशाची आहे? बांगलादेशची. ओके, सगळ्यात जास्त सीमा कोणत्या देशाची लागू आहे? बांगलादेशची. आणि सगळ्यात कमी किती कोणाची आहे? अफगाणिस्तान. ओके, सगळ्यात कमी अफगाणिस्तान आणि सगळ्यात जास्त बांगलादेश. अफगाणिस्तानची किती किलोमीटरची सीमा लागू आहे? 80 किलोमीटरची सीमा लागू आहे. ओके, क्लिअर आहे. आणि जर का तुम्हाला जर महाराष्ट्राचा जर विचारला, महाराष्ट्राचा नकाशा आहे या पद्धतीचा आहे मित्रांनो. तर महाराष्ट्राला एकूण किती जिल्हे किती राज्य लागून आहेत? तर असे एकूण 6 राज्य लागून आहेत. ओके, कोणते कोणते आहेत? एक तर गुजरात आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, त्याच्यानंतर छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे. ओके, त्याच्यानंतर कर्नाटक आहे आणि गोवा आहे. तर असे किती? टोटल 6 राज्य महाराष्ट्राला लागून आहेत. आणि देशाचा जर विचार केला तर एकूण 7 देश लागून आहेत. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 45. दख्खनचे पठार कोणत्या 3 विभागात विभागलेले आहे? तर बघा, जो डेक्कन प्लॅटू, याला काय म्हणणार? डेक्कन प्लॅटू, दख्खनचे पठार. ओके, तर दख्खनचे पठार कोणत्या कोणत्या? तर महाराष्ट्राचा जो खडक आहे त्याला आपण बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे, तर त्याला कोणता म्हणतो? दख्खनचा पठार म्हणतो. ओके, क्लिअर आहे. त्याला आपण काय म्हणतो? दख्खन. तर त्यामध्ये तर महाराष्ट्र तर एक प्रेझेंट असेल. ओके, महाराष्ट्र तर प्रेझेंट असेल. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र दिसतंय त्यांना आपण वेगळा काढून घ्या. या ठिकाणी महाराष्ट्र दिसतंय, या ठिकाणी महाराष्ट्र दिसतंय, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही, तर हे 2 आन्सर होणार नाही. मग आता ऑप्शन ए किंवा ऑप्शन बी मध्येच आपला आन्सर असेल. ओके, क्लिअर आहे. तर बघा, आपण जे दख्खनचे पठार आहे ना मित्रांनो, महाराष्ट्र सोबतच कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुद्धा आहे. ओके, या ठिकाणी आन्सर काय असेल? क्वेश्चन नंबर 45 साठी ऑप्शन बी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 46. K2 शिखर कोणत्या हिमालयीन रांगेत आहे? ओके, तर K2 शिखर जो आहे तो कोणत्या हिमालयीन रांगेत आहे असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. तर बघा, हा जो K2 शिखर आहे ना मित्रांनो, याला गॉडविन ऑस्टिन सुद्धा म्हणतात. ओके, काय म्हणतात? गॉडविन ऑस्टिन सुद्धा म्हणतात. ओके, तर हा कोणत्या हिमालयन रांगेत आहे? ऑप्शन ए पीर पंजाल, ऑप्शन बी काराकोरम, ऑप्शन सी झांस्कार, ऑप्शन डी गढवाल. तर बघा मित्रांनो, हा जो K2 शिखर जो आहे ना, हा काराकोरम रेंजेस मध्ये आहे. ओके, हिमालयाच्या कोणत्या रांगेमध्ये आहे? काराकोरम या रांगेमध्ये आहे. ओके, आणि जर भारतातला जर सगळ्यात उंच शिखर जर विचारला, भारतातला सगळ्यात उंच शिखर कोणता आहे? कांचनजंगा आहे. ओके, कोणता आहे? कांचनजंगा, भारतातला सगळ्यात उंच. महाराष्ट्रातला सगळ्यात उंच कोणता आहे? कळसुबाई आहे. ओके, महाराष्ट्रातला कोणता आहे? कळसुबाई. त्यानंतरचा साल्लेर आहे, त्याच्यानंतर महाबळेश्वर आहे, त्याच्यानंतरचा हरिश्चंद्रगड आहे. ओके, आणि जर का तुम्हाला विदर्भातला जर विचारला मित्रांनो, विदर्भातला सगळ्यात उंच शिखर जो आहे ना तो बैराट आहे. ओके, तो कोणता आहे? बैराट. ओके, त्याच्यानंतरचा जो आहे तो चिखलदरा आहे. ओके, चिखलदरा. ठीक आहे, तर हे कोणत्या रेंजेस मध्ये येतात मित्रांनो? हे सातपुडा रेंजेस मध्ये येतात. ओके, कोणत्या रेंजेस मध्ये येतात? सातपुडा रेंजेस मध्ये. सातपुडा रेंजेस मध्येच अजून एक शिखर आहे मित्रांनो, तोरणमाळ. ओके, तर हा तोरणमाळ कुठे आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, क्लिअर आहे. तर क्वेश्चन नंबर 46 चा आन्सर होता ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 47. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? तर जस्ट मी सांगितलेलं होतं मित्रांनो, हे कोणत्या पर्वत रांगेत असते? हिमालयामध्ये. तर हिमालयामध्ये 3 टाईपच्या पर्वत रांगा आपल्याला बघायला मिळतात. ओके, एक असते मित्रांनो ग्रेटर, एक दुसरी असते ट्रान्स असते, आणि तिसऱ्या नंतरची जी असते ती तिसऱ्या नंबरचा मला आठवत नाही मित्रांनो. तर अशा 3 रेंजेस आहेत हिमालयाच्या. तर हिमालयाच्या कोणत्या रेंजेसमध्ये माउंट एव्हरेस्ट शिखर आहे असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर हे
माउंट एव्हरेस्ट जो आहे ना मित्रांनो, ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए ट्रान्स हिमालय, ऑप्शन बी लेझर हिमालय, ऑप्शन सी शिवालिक, ऑप्शन डी ग्रेटर. बघा माउंट एव्हरेस्ट जे आहे ना हे ग्रेटर हिमालयामध्ये आहे. ओके, कोणत्या ह्याच्यामध्ये आहे? ग्रेटर हिमालयमध्ये आहे. ओके, क्लिअर आहे. आणि इंडियाचा काय सांगितलं होतं मित्रांनो, हा जगातील झाला, हा जगातील सगळ्यात उंच कोणत्या देशामध्ये आहे? कोणत्या देशामध्ये आहे? हा आहे नेपाळ देशामध्ये. ओके, आणि भारतातला कोणता सांगितलं होता? कांचनजंगा सांगितला होता. ओके, पाकिस्तान मधला कोणता आहे मित्रांनो? जस्ट याच्या पूर्वीचा जो क्वेश्चन होता, K2 शिखर. K2 शिखर आधी भारतातच होता मित्रांनो, परंतु पाकिस्तान पीओके मुळे, ओके, पीओके मुळे तो कुठे गेलेला आहे? पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. ओके, तर K2 लाच आपण काय म्हणतो? गॉडविन ऑस्टिन सुद्धा म्हणतो. ओके, चीन मधला जर विचारला मित्रांनो, तर चीन मध्ये कोणता आहे? शीशा पग्मा असं काहीतरी नाव आहे. ओके, शीशा पांगमा असं काहीतरी नाव आहे चीन मधला. आणि जर का तुम्हाला आफ्रिकेमधला जर विचारलं मित्रांनो, बरेचदा क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ गेलेलं आहे की आफ्रिकेमधलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? तर आफ्रिकेमधला सगळ्यात उंच शिखर किलीमंजारो आहे. ओके, कोणता आहे? किलीमंजारो. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 48. उत्तर कोरिया व दक्षिण कोरियातील या देशातील सीमारेषा काय म्हणून ओळखली जातात? बघा, दोन देश कोणते आहेत? एक आहे नॉर्थ कोरिया आणि दुसरा कोणता आहे? साऊथ कोरिया. तर यांच्यामध्ये जी या दोन देशाच्या मध्येतली जी सीमा असेल त्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो? तर ऑप्शन ए 38 पॅरलल, ऑप्शन बी 49 पॅरलल, ऑप्शन सी मॅकमोहन रेषा, ऑप्शन डी डुरांड रेषा. तर बघा, नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया मधली जी लाईन आहे ना मित्रांनो, याला आपण 38 पॅरलल म्हणतो. ओके, काय म्हणतो? 38 पॅरलल. तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन ए. ठीक आहे, क्लिअर आहे. त्यानंतर जर का तुम्हाला 49 पॅरलल जर विचारलं मित्रांनो, तर ही युएसए आणि कॅनडाच्या मध्ये आहे. ओके, कोणाच्या मध्ये आहे? युएसए आणि कॅनडा कंट्रीच्या मध्ये कोणती रेषा आहे? 49 पॅरलल. बघा, या ठिकाणी आपल्याला कोणती रेषा दिसत आहे? मॅकमोहन रेषा. तर बघा, ही मॅकमोहन रेषा जी आहे ना, ही इंडिया आणि चायनाच्या मध्ये आहे. कोणाच्या मध्ये आहे? इंडिया आणि चायना. डुरांड रेषा जर विचारली मित्रांनो, तर डुरांड रेषा जी आहे ना, ही चायना आणि अफगाणिस्तानच्या मध्ये आहे. ओके, कोणत्या दोन कंट्रीच्या मध्ये आहे? चायना आणि अफगाणिस्तान. आणि बरेचदा क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो की भारत आणि पाकिस्तान मध्ये, इंडिया आणि पाकिस्तानच्या मध्ये कोणती रेषा आहे? तर बघा, भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये जी रेषा आहे ना, त्याला आपण रॅड क्लिप रेषा म्हणतो. ओके, किंवा कोणती लाईन म्हणणार? रॅड क्लिप लाईन. ओके, रॅड क्लिप लाईन कोणत्या दोन देशाच्या मध्ये आहे? इंडिया आणि पाकिस्तानच्या मध्ये आहे. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 49. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक नारळाचे उत्पादन होते? तर बघा, भारतातील कोणत्या राज्यात नारळाचे सर्वाधिक उत्पादन होते असा क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन ए तामिळनाडू, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी कर्नाटक. तर बघा, जर केरळ राज्य आहे ना मित्रांनो, तर केरळमध्ये सगळ्यात जास्त नारळाचे उत्पादन होत असते. केरळमध्ये जेवढे काही मसाल्याचे पदार्थ आहेत, ओके, मसाल्याचे पदार्थ याचे सुद्धा सगळ्यात जास्त उत्पादन होते. ओके, क्लिअर आहे. मसाल्यामध्ये ऍज लाईक जसं लवंग झाला किंवा मिरे झालेत किंवा इलायची झाली, वेलची म्हणतो आपण त्याला. ओके, तर हे सगळं कुठे सगळ्यात जास्त प्रोड्यूस होतं? केरळ या राज्यामध्ये प्रोड्यूस होतो. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 50. मैकल डोंगर रांगा कोणत्या राज्यात आहे? ओके, तर मैकल डोंगर रांगा आपल्याला कोणत्या राज्यामध्ये बघायला मिळतात? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी जम्मू काश्मीर, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी तामिळनाडू. तर बघा मित्रांनो, हे जे मैकल डोंगर रांगा आहेत ना, त्या छत्तीसगड या राज्यामध्ये आहेत. ओके, कोणत्या राज्यामध्ये आहेत? छत्तीसगड या राज्यामध्ये आहेत. ओके, आणि राजस्थान बद्दल जर विचार केला, राजस्थानमध्ये एक थंड हवेचा ठिकाण आहे मित्रांनो, त्याला आपण माउंट आबू म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो? माउंट आबू. तर हा लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे दिलवाडा जैन मंदिर आहे मित्रांनो. ओके, दिलवाडा जैन मंदिर कुठे आहे असं जर विचारलं तर कुठे आहे? राजस्थानमध्ये जो माउंट आबू आहे त्या ठिकाणी आहे. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 51. खालीलपैकी कोणता जैविक खडक होय? तर जैविक खडक म्हणजे कोणत्या खडकाला आपण जैविक खडक म्हणतो? इंग्लिशमध्ये याला कोरल रीफ म्हणतो. ओके, काय म्हणतो? कोरल रीफ. ओके, तर जैविक खडक म्हणजे काय होणार? कोरल रीफ. कोणत्या खडकाला जैविक खडक किंवा कोरल रीफ म्हणणार? ऑप्शन ए संगमरवर, ऑप्शन बी ग्रेनाइट, ऑप्शन सी प्रवाळ, ऑप्शन डी स्लेट. तर बघा मित्रांनो, जो प्रवाळ खडक असतो ना, त्यालाच आपण जैविक खडक म्हणतो किंवा कोरल रीफ सुद्धा म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 52. आफ्रिका खंडातील इजिप्त देशातील नाईल नदी कोणत्या समुद्राला मिळालेली आहे? ओके, तर बघा, ही जी नाईल नदी आहे ही जगातली सगळ्यात लांब नदी आहे. ओके, लॉंगेस्ट रिव्हर इन वर्ल्ड. ओके, लॉंगेस्ट रिव्हर इन वर्ल्ड.
कोणत्या देशामधून वाहते? इजिप्तमधून. तर कोणत्या समुद्राला जाऊन मिळते असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर बघा ही जी नाईल नदी आहे, ऑप्शन ए भूमध्य सागर, ऑप्शन बी तांबडा सागर, ऑप्शन डी अटलांटिक, ऑप्शन डी हिंदी. तर भूमध्य सागरलाच आपण मेडिटेरेनियन सी म्हणतो आणि तांबडा जो सी आहे त्याला आपण रेड सी म्हणतो. ओके, तर ही नाईल नदी जी आहे ना मित्रांनो, हे भूमध्य सागर म्हणजे जो मेडिटेरेनियन सी आहे ना, तर त्यामध्ये जाऊन मिसळते. तर लॉंगेस्ट रिव्हर कोणती आहे? नाईल. ओके, फर्स्ट लॉंगेस्ट वर्ल्ड मधली. सेकंड लॉंगेस्ट जर विचारलं तर त्या ठिकाणी तुमचा आन्सर काय असेल? अमेझॉन रिव्हर. ओके, आणि जर थर्ड लॉंगेस्ट जर विचारली वर्ल्ड मधली, ती कोणती असणार? मिसिसिपी. ओके, कोणती आहे? मिसिसिपी. आणि सगळ्यात जास्त वॉटर कॅपॅसिटी, ओके, वॉटर कॅरी करण्याची जी कॅपॅसिटी आहे, कॅरिंग कॅपॅसिटी, असं जर विचारलं कोणत्या नदीची आहे असं जर विचारलं तर त्याचा आन्सर काय असेल? अमेझॉन. ओके, लांब कोणती आहे? नाईल आहे, परंतु वॉटर सगळ्यात जास्त कोण वाहून नेते? अमेझॉन नदी वाहून नेते. आणि जर का आपल्याला इंडियामधली जर विचारली सगळ्यात लॉंग, ओके, सगळ्यात लॉंग जर इंडियामधली जर विचारली तर आन्सर काय असेल तुमचा? गंगा असेल. आणि साऊथ इंडियामधली जर विचारली, ओके, साऊथ इंडिया, तर त्यामध्ये कोणती असेल? गोदावरी असेल. ओके, कोणती असेल? गोदावरी. इव्हन महाराष्ट्रातली जरी विचारलं तरी महाराष्ट्रातली काय आहे? गोदावरी नदीच सगळ्यात लांब नदी आहे. तर या गोदावरी नदीला दक्षिण गंगा सुद्धा म्हटल्या जाते. ओके, काय म्हटल्या जाते? दक्षिण गंगा म्हटल्या जाते. ओके, तर असं जर प्रश्न विचारला की इंडियन पेनिन्सुलर रिजन, ओके, इंडियन पेनिन्सुलर रिजन मधली सगळ्यात लांब नदी जर विचारला तर ते कोणती असेल? ऑब्व्हियसली गोदावरी नदी असेल. ओके, क्लिअर आहे? हा, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 53 आहे, दक्षिण अमेरिका खंडातील गवताळ प्रदेशास काय म्हणतात? बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे? दक्षिण अमेरिका खंड म्हटलेला आहे. ओके, तर या खंडामध्ये जो गवताळ प्रदेश आहे, आपल्याला मगाशी आपण कोणता बघितलं होता? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये कोणता आहे? डाऊन्स आहे, परंतु या ठिकाणी पूर्ण खंडाचा विचार केलेला आहे. तर खंड या दक्षिण अमेरिका खंडामध्ये देश कोणते कोणते येतात? जसं मी मगाशी सांगितलेलं होतं मित्रांनो, जसं अर्जेंटिना झाला, उरुग्वे झाला किंवा ब्राझील झाला, हे देश कुठे येतात? दक्षिण अमेरिकामध्ये येतात. तर दक्षिण अमेरिके खंडामधले जे काही गवताळ प्रदेश आहे त्याला आपण काय म्हणत होतो? पंपास म्हणत होतो. बरोबर आहे का नाही? मी सांगितलेलं आहे पंपास. तर या ठिकाणी मग याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी पंपास असेल. ओके, क्लिअर आहे? आणि प्रेरीज कुठे आहे? जो युएस आणि जो कॅनडाचा जो रिजन आहे युएसए, ओके, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, म्हणजे हा कुठे येणार? नॉर्थ अमेरिकेमध्ये येणार, नॉर्थ अमेरिका खंडात येणार. ओके, आणि कॅनडा, तर या ठिकाणी प्रेरीज आहे. ओके, क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 54, सलाल हा विद्युत प्रकल्प कुठे आहे? ओके, तर सलाल नावाचा जो विद्युत प्रकल्प आहे तो आपल्याला कोणत्या ठिकाणी, कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी जम्मू काश्मीर, ऑप्शन डी उत्तराखंड. तर बघा मित्रांनो, सलाल जलविद्युत प्रकल्प जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. ओके, कुठे आहे? जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे. क्लिअर आहे? तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 55, कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी तापी खोरी वेगवेगळी झाली आहे? तर बघा मित्रांनो, जसं आपण हा भारताचा जर विचार केला तर हा जो गुजरात रिजन आहे, गुजरात रिजन मधून कोणती नदी वाहते? तापी नदी वाहते. इकडे म्हणजे गुजरातकडे वाहत जाते. ओके, इकडून, ओके, इकडून अशी गुजरातकडे वाहत जाते. आणि गोदावरी नदी बघा, गोदावरी नदी म्हणजे इथे जसं महाराष्ट्र आलं तर ह्या महाराष्ट्रातून अशी इकडे वाहत जाते. ओके, क्लिअर आहे? तर ह्या दोन ज्या नद्या आहेत, ओके, ही जी तापी नदी आहे आणि ही जी गोदावरी नदी आहे, तर ही कशी झालेली आहे? सेपरेट झालेली आहे. तर कोणत्या डोंगर रांगामुळे, म्हणजे यामध्ये जे डोंगर रांगा असतील तर त्या डोंगर रांगामुळे काय झालेली आहे? तापी नदी आणि गोदावरी नदी सेपरेट झालेली आहे. दोन्ही नदीचे खोरे सेपरेट झालेले आहे. तर कोणती नदी, कोणत्या रेंजेस असणार ज्याच्यामुळे सेपरेट झालेला आहे? ऑप्शन ए सातमाळा, ऑप्शन बी हरिश्चंद्र, ऑप्शन सी महादेव, ऑप्शन डी सातपुडा. तर बघा मित्रांनो, जी सातमाळा अजिंठा आहे ना, ओके, सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे ना, त्यामुळे तापी नदी आणि गोदावरी नदी वेगवेगळी झालेली आहे किंवा सेपरेट झालेली आहे. ओके, तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन ए असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तर क्वेश्चन नंबर 56 आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या गोष्टीची नोंद सिस्मोग्राफद्वारे केल्या जाते? ओके, काय कशाद्वारे? सिस्मोग्राफद्वारे केल्या जाते. ओके, तर ऑप्शन ए भूकंपाचे धक्के, ऑप्शन बी पर्जन्यमान, ऑप्शन सी वनस्पतीच्या वाढीची नोंद, ऑप्शन डी वायुभार. तर बघा मित्रांनो, सिस्मोग्राफ जो असतो ना, ते भूकंप आल्यानंतर जे काही भूकंपाचे झटके जे महसूस होतात, ओके, त्याला ज्याला आपण मोजतो ना, तर त्यासाठी जो यंत्र असतो त्याला आपण काय म्हणतो? आपण सिस्मोग्राफ म्हणतो. ओके, तर सिस्मोग्राफ आपण कशासाठी वापरणार? भूकंपाचे झटके आल्यानंतर त्याची जी तीव्रता आहे ते मोजण्यासाठी सिस्मोग्राफचा यूज करतो. आणि ही तीव्रता कोणत्या स्केलमध्ये मोजल्या जाते? रिश्टर स्केलमध्ये. ओके, रिश्टर स्केलमध्ये याला मोजल्या जाते. ओके, रिश्टर स्केलमध्ये
ही जी आहे तीव्रता मोजल्या जाते. ओके. आणि पर्जन्यमान म्हणजे काय होते मित्रांनो, रेनफॉल. रेनफॉलसाठी काय करतो, अशी एक बॉटल घेतो, त्याच्यामध्ये असा एक फनेल टाकतो आणि जेवढं याच्यावरती अशी मार्किंग असते, जेवढी झालं, जेवढ्यापर्यंत मेजरमेंट आलं तेवढं झालं. ओके. त्यानंतर वनस्पती वाढीचा जर विचार केला तर याला जी मेथड यूज होतात त्याला डेंड्रोक्रोनोलॉजी म्हणतात. ओके. काय म्हणतात, डेंड्रोक्रोनोलॉजी म्हटल्या जाते. ओके, क्लिअर आहे. आणि वायुभार. वायुभार म्हणजे काय होते, जो बॅरोमेट्रिक प्रेशर असतो ना त्यालाच वायुभार, किंवा मग याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर सुद्धा म्हणू शकतो. ओके. तर याला आपण कशाने मोजणार, जो बॅरोमीटर असतो, ओके, बॅरोमीटर असतो, त्याच्या हेल्पने आपण याचा वायुभार किंवा जो बॅरोमेट्रिक प्रेशर किंवा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण काउंट करू शकतो किंवा मेजर करू शकतो. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 57. अमेरिकेतील टेनेस व्हॅली या प्रकल्पाच्या धर्तीवर भारतात कोणता प्रकल्प उभारण्यात आलेला आहे? तर बघा, अमेरिकेमधील जो टेनेसी व्हॅली आहे, तर हा जसा प्रकल्प आहे तर त्याच्याच ग्राउंडवरती भारतामध्ये एक प्रकल्प सुद्धा तयार केलेला आहे. तर भारतामध्ये जो प्रकल्प तयार केलेला आहे तो कोणता आहे? ऑप्शन ए भाकरानंगल, ऑप्शन बी हिराकूड, ऑप्शन सी तुंगभद्रा, ऑप्शन डी दामोदर. तर बघा, टेनेस व्हॅलीच्या धर्तीवरती जो प्रकल्प तयार केलेला आहे मित्रांनो तो कोणता आहे? दामोदर. ओके, कोणता आहे? दामोदर प्रकल्प. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 58. गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर हा क्वेश्चन खूपदा विचारला जाते, बऱ्याचदा प्रश्नामध्ये विचारला गेलेला आहे. ओके. तर ऑप्शन ए जोधपूर, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी गांधीनगर, ऑप्शन डी चंदीगड. तर बघा मित्रांनो, जो जयपूर सिटी आहे, ओके, जयपूर जो शहर आहे त्याला आपण कोणता शहर म्हणतो? गुलाबी शहर म्हणतो. ओके, क्लिअर आहे. आणि हा जो जोधपूर आहे ना मित्रांनो, याला ब्लू सिटी म्हणतात. ओके, काय म्हणतात याला? ब्लू सिटी म्हणतात. ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बेंगलोर, तर बेंगलोरला आपण काय म्हणतो? एकतर गार्डन सिटी म्हणू शकतो, किंवा सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणू शकतो, किंवा IT सिटी सुद्धा म्हणू शकतो. ओके, क्लिअर आहे. राजवाड्याचे शहर जर विचारलं, राजवाड्याचे शहर, ओके, तर त्यावेळेस तुम्ही राजस्थानकडे जाऊ नका. त्यावेळेस तुमचा आन्सर काय असेल? कोलकाता असेल. ओके, राजवाड्याचे शहर काय असणार? कोलकाता. ठीक आहे. जोधपूर कशी आहे? ब्लू सिटी आहे. त्यानंतर एक इकडे चंदीगड दिसत आहे मित्रांनो, ते चंदीगड जे आहे ना याला सिटी ऑफ ब्युटी म्हणतात. ओके, काय म्हणतात? सिटी ऑफ ब्युटी म्हटल्या जाते. ओके, क्लिअर आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 59. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी मध्य प्रदेश. तर बघा मित्रांनो, हा जो इंदिरा गांधी कालवा जो आहे ना हा राजस्थान या राज्यामध्ये आहे. ओके, कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान राज्यामध्ये. आणि कोणत्या नदीवर तयार केलेला आहे असं जर विचारलं ना तर त्यावेळेस मग तुमचा आन्सर काय असेल? सतलज. ओके, कोणती असेल? सतलज. ओके, सतलज. आणि सोबतच व्यास नदी जी आहे, ओके, व्यास नदी. तर ह्या दोन नदी मिळून यांचा जो संगम होतो, ओके, यांचा जो संगम होतो, तर या संगमावरती इंदिरा गांधी कालवा तयार केलेला आहे. आणि तो कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 60. भारतात कोणत्या ठिकाणी हिराच्या खाणी आहेत? तर बघा, भारतात कोणत्या ठिकाणी हिरा मिळतो असा आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. ऑप्शन ए पन्ना, ऑप्शन डी वज्रकरूड, ऑप्शन डी गोवळकोंडा, ऑप्शन सी गोवळकोंडा, ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो, हिऱ्याच्या ज्या खाणी आहेत ना ह्या पन्नामध्ये सुद्धा आहेत, वज्रकरूड मध्ये सुद्धा आहेत आणि गोवळकोंडामध्ये सुद्धा आहेत. तर मग याचा आन्सर काय असेल? ऑप्शन डी असेल. ओके, आणि हा पन्ना कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके, पन्ना कुठे आहे? मध्य प्रदेश. आणि जर का तुम्हाला युरेनियमच्या खाणी जर विचारलं, ओके, युरेनियम, ओके, युरेनियमच्या जर खाणी जर विचारलं तर याचा आन्सर काय असेल तुमचा? जादूगुडा. ओके, जादूगुडा. आय थिंक हा जादूगुडा जो आहे ना मित्रांनो हा झारखंडमध्ये येतो. ओके, कुठे येतो? झारखंड नावाचं जो राज्य आहे त्या ठिकाणी जादूगुडा नावाचा प्लेस आहे, तर त्या ठिकाणी युरेनियमच्या खाणी आहेत. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 61. भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भंडार असे म्हटले जाते? ओके, तर भारतीय पठार, ओके, जसा हा पूर्ण इंडिया आहे, ओके, हा जो इंडिया आहे तर यामधला असा कोणता रिजन आहे ज्याला आपण खनिज संपत्तीचा भांडार म्हणतो? म्हणजे ज्या ठिकाणी खनिज संपत्ती अमाप प्रमाणात अवेलेबल आहे, खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, तर असा जो रिजन आहे त्याला आपण काय म्हणणार? किंवा असा जो भाग आहे त्याला कोणता पठार म्हणणार? ओके, ऑप्शन ए दख्खनचे पठार, ऑप्शन बी तेलंगणा पठार, ऑप्शन सी छोटा नागपूर, ऑप्शन डी मावळ्याचे पठार. तर बघा मित्रांनो, सगळ्यात जास्त खनिज संपत्ती जी आहे ना ती छोटा नागपूर पठारात आहे. ओके, कोणत्या पठारात आहे? छोटा नागपूर या पठारात आहे. ओके, तर आता नागपूर वर्ड आहे आणि नागपूर महानगरपालिकेची जर परीक्षा असेल तर हा गैरसमज करू नका मित्रांनो की हा नागपूर महाराष्ट्र मधला नागपूर आहे. हा महाराष्ट्र मधला नागपूर नाही आहे. ओके, काय सांगतोय? हा जो छोटा नागपूर जो वर्ड लिहिलेला आहे हा महाराष्ट्रामधला नागपूर नाही आहे. हा छोटा नागपूर प्लॅटू जो आहे ना तर यामध्ये कोणते कोणते स्टेट येतात ते बघून घेऊयात. सगळ्यात जास्त जो स्टेट कव्हर करतो ना तो म्हणजे झारखंड.
ओके, सगळ्यात जास्त कोणता स्टेट कव्हर होतो याच्यामध्ये? झारखंड. ओके, ह्या छोट्या नागपूर प्लॅटू मधला सगळ्यात जास्त पार्ट कुठे प्रेझेंट आहे? झारखंड राज्यामध्ये आहे. अदर जर राज्य बघितलं तर छत्तीसगडमध्ये थोडाफार प्रमाण आहे, ओडिसामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा आहे आणि बिहारच्या सुद्धा काही पार्टमध्ये हा पार्ट प्रेझेंट आहे. तर हा एवढा मोठा जो पार्ट आहे याला काय म्हणतो आपण? छोटा नागपूर प्लॅटू म्हणतो. ओके, क्लिअर आहे. तर मग क्वेश्चन नंबर 61 चा आन्सर काय होणार? खनिज संपत्तीचा भांडार कुठे आहे? छोटा नागपूर या भागामध्ये आहे. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 62. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण तामिळनाडू येथे आहे? ओके, तर तामिळनाडू मधलं आपल्याला थंड हवेचं ठिकाण विचारण्यात आलेलं आहे. ऑप्शन ए अनाईमुडी, ऑप्शन बी अनंतगिरी, ऑप्शन सी म्हैसूर, ऑप्शन डी कोडाईकनाल. तर बघा मित्रांनो, ह्या तामिळनाडूमध्ये जो आहे ना तो कोणता आहे? कोडाईकनाल आहे. ओके, तामिळनाडूमध्ये कोडाईकनाल हा थंड हवेचा ठिकाण आहे. अनईमुडी जो आहे ना मित्रांनो हा केरळमध्ये आहे. ओके, कुठे आहे? केरळमध्ये. अनंतगिरी जो आहे ना मित्रांनो हा तेलंगणामध्ये आहे. ओके, कुठे आहे? तेलंगणामध्ये. आणि म्हैसूर जो आहे ना मित्रांनो हा कर्नाटक स्टेटमध्ये आहे. ओके, तर थंड हवेचा ठिकाण तामिळनाडू मधला कोणता आहे? कोडाईकनाल आहे. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 63. जनावरांच्या सांसर्गिक रोगांच्या नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या लसी तयार करण्यासाठी वेटरनरी बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट कुठे आहे? ओके, तर बघा जनावरांमध्ये जे सांसर्गिक रोग होतात तर त्याच्या नियंत्रणासाठी ज्या लस तयार होते, ओके, वॅक्सिन तयार होते, त्याचा वेटरनरी बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट कुठे आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी कोल्हापूर. तर बघा हे वेटरनरी बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट जे आहे ना मित्रांनो ते पुणे या ठिकाणी आहे. ओके, कुठे आहे? पुणे या ठिकाणी. इव्हन जे जे कोविडची लस तयार झालेली होती, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ओके, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ते सुद्धा कुठे आहे? पुण्यामध्येच आहे. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 64. भारतातील चंदीगड शहराचे रचनाकार खालीलपैकी कोण आहे? तर बघा भारतातील जो चंदीगड शहर आहे त्याचा रचनाकार कोण आहे असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. ऑप्शन ए सर विश्वेश्वरैया, ऑप्शन बी हर्बर्ट बेकर, ऑप्शन सी ल्युटेन्स, ऑप्शन डी ली कार्युझिकर. ओके, कार्युझियर. तर बघा मित्रांनो, जो चंदीगड शहर आहे ना तो कोणी डिझाईन केलेला आहे? जो ली कार्युझियर आहे ना त्यांनी डिझाईन केलेला आहे. ओके, कोणी डिझाईन केलेला आहे? ली कार्युझर. ओके, तर हा नाव लक्षात ठेवा मित्रांनो, हा एम्सच्या एक्झाम मध्ये सुद्धा हा क्वेश्चन आलेला होता एकदा. ओके, क्लिअर आहे. हा, ते का. आणि त्याच्यानंतर जर चंदीगड शहराबद्दल विशेष जर माहिती जर बघितलं ना मित्रांनो, या ठिकाणी एक रोज गार्डन आहे. ओके, कोणता गार्डन आहे? रोज गार्डन. रोज गार्डन कोणी तयार केला किंवा कोणी डिझाईन केला जर असा जर क्वेश्चन जर आला ना तर त्यावेळेस तुमचा आन्सर काय असेल? एम.एफ. हुसेन. ओके, कोणी तयार केलेला आहे? एम.एफ. हुसेन. आणि याच ठिकाणी चंदीगडमध्येच एक रॉक गार्डन आहे. ओके, कोणता गार्डन आहे? रॉक गार्डन. आणि हा रॉक गार्डन कोणी डिझाईन केला असं जर विचारलं तर या ठिकाणी तुमचा आन्सर काय असेल? नेकचंद. ओके, नेकचंद नावाचा जो व्यक्ती होता त्याने काय केलं? रॉक गार्डन. नेकचंद सैनी यांचं नाव पूर्ण काय? नेकचंद सैनी नाव आहे. तर यांनी रॉक गार्डन डिझाईन केला. कुठे आहे? चंदीगडमध्ये. रोज गार्डन कुठे आहे? चंदीगडमध्ये. कोणी डिझाईन केलेला आहे? एम.एफ. हुसेन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 65. शेकरू काय आहे? तर बघा शेकरू जो आहे ना हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. ओके, काय आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. ओके, तर हा राज्य प्राणी म्हणजे कोणता प्राणी आहे ऍक्च्युली? ऑप्शन ए पांढरा हरिण आहे, ऑप्शन बी उडणारी महाकाय खार आहे, ओके, ऑप्शन सी पांढऱ्या मेंढूचे पिल्लू आहे, की ऑप्शन डी न उडणारा पक्षी आहे. तर बघा या ठिकाणी राज्य प्राणी म्हटलेलं आहे तर पक्षी तर होणार नाही मित्रांनो. बरोबर, आता प्राणी एक तर हरिण, पिल्लू किंवा मग खार. तर बघा हे काय आहे? खार आहे. आणि कशी आहे? मोठ्या साईजची खार आहे आणि ती उड्या मारू शकते. ओके, तो साईज जरी मोठा असेल, आपण खारीचा जो साईज बघतो छोटासा, छोटीशी खारुताई असते, परंतु त्याच्यापेक्षा 10 पट 15 पट मोठी खार असते आणि ती उडू पण शकते. तर त्याला आपण काय म्हणतो? शेकरू म्हणतो. आणि हा महाराष्ट्र राज्याचा काय आहे? राज्य प्राणी. आणि महाराष्ट्र राज्याचा तुम्हाला फुलपाखरू जर विचारला, फुलपाखरू जर विचारला तर तो कोणता आहे? ब्लू मॉर्मॉन आहे. ओके, काय आहे? ब्लू मॉर्मॉन. ओके, काय आहे? ब्लू मॉर्मॉन राज्याचा फुलपाखरू आहे, महाराष्ट्र राज्याचा फुलपाखरू. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 66. भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर मिरे उत्पादन करणारे राज्य कोणते? जस्ट सांगितलेलं होतं मित्रांनो, जेवढे काही मसाल्याचे प्रॉडक्ट्स आहेत ते सगळ्यात जास्त कुठे तयार होतात? मसाले कोणत्या राज्यामध्ये उगवतात? ऑप्शन केरळमध्ये उगवतात. ओके, तर ऑप्शन बघूयात. महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी केरळ. तर या ठिकाणी ऑप्शन काय असेल? ऑप्शन सी. ओके, जेवढे काही मिरे झाला किंवा लवंग, दालचिनी किंवा ते तुमचं काय म्हणतात वेलची, ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे उत्पादन होते? केरळमध्ये उत्पादन होतं. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 67. आसाममधील जोरहाट येथील
एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, मी मगाशीच सांगितलेलं आहे की एक शिंगी गेंड्यासाठी कोणता राष्ट्रीय उद्यान फेमस आहे, कोणत्या ठिकाणी आहे, आसाममध्ये आहे असं सांगितलेलं होतं. कोणता आहे? काझीरंगा असं नाव सांगितलेलं होतं, बरोबर. तर या ठिकाणी तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए कांचनजंगा, ऑप्शन बी कान्हा राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन डी काझीरंगा, ऑप्शन सी काझीरंगा, ऑप्शन डी नागझिरा. तर बघा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन सी मध्ये काझीरंगा नॅशनल पार्क दिसत आहे. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हा कशासाठी फेमस आहे? एकशिंगी गेंड्यासाठी. आणि कुठे आहे? आसाम या राज्यामध्ये आहे. ओके. आणि हा जो कांचनजंगा आहे ना मित्रांनो, हा कुठे आहे? सिक्कीम राज्यामध्ये आहे. ओके. कोणत्या राज्यामध्ये आहे? सिक्कीम राज्यामध्ये. ओके. कान्हा जो आहे ना मित्रांनो, हा मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि कशासाठी फेमस आहे? वाघांसाठी फेमस आहे. ओके. नागझिराचा जर विचार केला तर मित्रांनो, हा महाराष्ट्रामध्येच आहे. ओके. महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जो गोंदिया जिल्हा आहे महाराष्ट्रामधला, त्या ठिकाणी आहे. आणि कशासाठी फेमस आहे? हा सुद्धा वाघाकरिताच फेमस आहे. ओके. क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 68. सागरी लाटांपासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प केरळ राज्यातील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? बघा, सागरी लाटांपासून जी ऊर्जा निर्मिती होते, तर अशा टाईपचा जो प्रकल्प होता, पहिला प्रकल्प कुठे होता? केरळ राज्यामध्ये होता. तर केरळ राज्याच्या पर्टिक्युलर कोणत्या ठिकाणी होता असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए विझिंगम, ऑप्शन बी लांबा, ऑप्शन सी गुहागर, ऑप्शन डी पुगा घाटी. ओके. तर याचा आन्सर असेल मित्रांनो ऑप्शन ए असेल, विझिंगम. ओके. तर कोणत्या ठिकाणी होता? केरळ राज्यामध्ये विझिंगम या ठिकाणी होता. ओके. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 69. लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ओके. तर लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी गोमती, ऑप्शन सी कावेरी, ऑप्शन डी यमुना. तर लखनौ हे शहर आहे मित्रांनो, हे गोमती नदीच्या किनाऱ्यावरती बसलेलं आहे. ओके. कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर बसलेलं आहे? गोमती नदीच्या. ओके. आणि लखनौ कोणत्या शहराची कॅपिटल आहे? कोणत्या स्टेटची कॅपिटल आहे? उत्तर प्रदेशची. ओके. उत्तर प्रदेशची कॅपिटल काय आहे? लखनौ. ओके. आणि उत्तर प्रदेशचा सीएम कोण आहे? योगी आदित्यनाथ. ओके. कोण आहे? योगी आदित्यनाथ. आणि जर का तुम्हाला नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठी जर विचारलेलं आहे, तर हे कोणत्या नदीच्या काठी आहे? नाग नदीच्या काठी आहे. ओके. नागपूरवरून नाग लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 70. चुनखडकाच्या प्रदेशात निर्माण झालेल्या मैदानांना काय म्हणतात? ज्या ठिकाणी चुनखडी खूप जास्त प्रमाणात आहेत आणि अशा ठिकाणी जर मैदान जर तयार झालेलं असेल, तर अशा मैदानाला आपण काय म्हणणार? गाळाची मैदाने म्हणणार. बघा, मी मगाशी काय सांगितलं होतं, ते नदीपासून जी गाळ वाहत येते त्याला आपण गाळाची मैदाने म्हणतो. या ठिकाणी होणार का आन्सर? चुनखडीचा म्हटलेला नाही. त्यानंतर क्रास्ट मैदाने, वाळवंट सांगितलेलं होतं का मित्रांनो? दोन टाईपचे वाळवंट सांगितलं होतं. एक तर पाणी खूप कमी पडत असेल, नाहीतर मग थंडी पडत असेल किंवा बर्फ पडत असेल, तर हा सुद्धा आन्सर नाही. पुराचा याच्यासोबत संबंध नाही, तर याचा आन्सर काय असणार? मग क्रास्ट मैदानी असणार. ओके. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्रास्ट मैदानी. ओके. हा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 71. दामोदर नदीचे खोरे कशाच्या खाणीसाठी महत्वाचे आहे? तर बघा मित्रांनो, जे दामोदर नदीचे जे खोरे आहेत ते दगडी कोळशासाठी. ओके. हे कुठून वाहते? काय सांगितलं होतं तुम्हाला? वेस्ट बेंगॉल आणि झारखंड या राज्यामधून वाहते असं सांगितलं होतं. बिहार, झारखंड. आणि तर या ठिकाणी दगडी कोळशाचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे मित्रांनो. हे जो वेस्ट बेंगॉल किंवा जो झारखंड, भारतामध्ये सगळ्यात जास्त दगडी कोळसा झारखंड राज्यामध्येच भेटतो. ओके. क्लिअर आहे. तर दामोदर नदीच्या याच्यामध्ये काय भेटणार? दगडी कोळसा मिळणार. ओके. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 72. दुआब म्हणजे काय? तर बघा, दोआब, याला दोआब सुद्धा म्हणतात. दुआब किंवा दोआब. तर बघा, ज्या दोन नद्या असतात, एक नदी समजून इकडून आलेली आहे आणि दुसरी नदी जर इकडे येत असेल, ओके, तर याच्यामुळे काय होणार? ही गाड वाहत आणणार. हे काय करणार? अशी गाड वाहत आणणार. ओके. इकडे पण गाड येणार, याची इकडे पण गाड येणार दोन्ही साईडला. तर हे जे दोन मधातले, ह्या दोन नद्याच्या मधातली जी जागा असते ना मित्रांनो, याला आपण काय म्हणतो? दुआब म्हणतो. दोन नद्यामुळे जी गाड आलेली असते आणि ते गाड एकामध्ये काय होते? एकामध्ये एक मिक्स होते. हे सगळ्यात जास्त फर्टाईल सॉइल असते मित्रांनो. सगळ्यात जास्त सुपीक जमीन कोणती असते? ह्या दोन नद्याच्या मध्यातली जी जमीन असते, म्हणजे जे दुआबची जमीन असते, हे सगळ्यात जास्त फर्टाईल सुपीक जमीन असते. ओके. क्लिअर आहे. तर दुआब म्हणजे काय होते? जर्मनीतील सर्वात लांब नदी आहे का? नाही. नदीचे उगमस्थान आहे का? नाही. एकत्र येऊन मिळणाऱ्या दोन नद्याच्या संगमाच्या दरम्यानचा, बघा, ह्या दरम्यानचा, दोघांच्या मधातला, इकडे जसं मिळत आहे, तर इकडे दोघांच्या मधातली जी जागा आहे ना, तर त्याला आपण काय म्हणणार? दुआब म्हणणार. ओके. क्लिअर आहे. तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 73. संगमरवर हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? ओके. तर संगमरवर
आपल्याला विचारलेला आहे की कोणत्या प्रकारचा खडक आहे असा विचारलेला आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए अग्निजन्य, ऑप्शन बी स्तरित, ऑप्शन सी बेसाल्ट, ऑप्शन डी रूपांतरित. बेसाल्ट नाही आहे मित्रांनो, बेसाल्ट नाही आहे. ओके, तर संगमरवर जो आहे ना रूपांतरित मध्ये येतो. ओके, कशामध्ये येतो? रूपांतरित मध्ये येतो. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 74. जगप्रसिद्ध आस्वान धरण, बघा जगप्रसिद्ध आस्वान धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए नाईल, ऑप्शन बी अमेझॉन, ऑप्शन सी कांगो, ऑप्शन डी नायगर. तर बघा जे आस्वान धरण जे आहे ना मित्रांनो हे नाईल नदीवरती बांधलेले आहे. ओके, हे सगळ्यात लांब नदी आहे. जगातली सगळ्यात लांब नदी कोणती सांगितली होती तुम्हाला? नाईल नदी. तर या नाईल नदीवरतीच आस्वान धरण बांधण्यात आलेले आहे. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 75. 7 टेकड्यांचे शहर अशा कोणत्या शहराला म्हणतात? बघा 7 टेकड्यांचे शहर असा कोणत्या शहराला म्हणतात असा आपला प्रश्न आहे. बघूयात. ऑप्शन ए कॅलिफोर्निया, ऑप्शन बी रोम, ऑप्शन सी चंदीगड, ऑप्शन डी मुंबई. तर बघा मित्रांनो हे जे 7 टेकड्यांचे शहर आहे ना ते आपण रोम या शहराला म्हणतो. ओके, हे कोणाला म्हणतो आपण? रोम. रोम हे कशाची कॅपिटल आहे मित्रांनो? इटली या देशाची कॅपिटल आहे. ओके, कोणत्या देशाची कॅपिटल आहे? इटली या देशाची कॅपिटल रोम आहे. ओके, तर याला आपण काय म्हणतो? 7 टेकड्यांचे शहर. आणि मुंबई, बघा या ठिकाणी मुंबई दिसते. मुंबई कशाची राजधानी आहे? महाराष्ट्राची राजधानी आहे आणि भारताची फायनान्शियल कॅपिटल आहे. ओके, आर्थिक राजधानी भारताची कोण आहे? कोणती सिटी आहे? मुंबई आहे. ओके, आणि ह्या मुंबईला आपण 7 बेटांचे शहर म्हणतो. ओके, काय म्हणतो? 7 बेटांचे शहर. ओके, तर 7 आयलँड. ओके, आयलँड, 7 आयलँडचं शहर कोणतं आहे? मुंबई आहे. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 76. सोन्याच्या उत्पादनात सर्वात आघाडीवर असणारा देश कोणता? तर बघा मित्रांनो सगळ्यात जास्त सोना कोणत्या देशामध्ये सापडतो असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. ऑप्शन ए कॅनडा, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी संयुक्त संस्थाने, ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका. तर बघा मित्रांनो जो सोन्याचा जो सर्वात जास्त उत्पादन आहे ना तो दक्षिण आफ्रिका या देशामध्ये भेटतो. ओके, कुठे आहे? दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 77. गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या बांगलादेशातून वाहणाऱ्या संयुक्त प्रवाहाला काय म्हणतात? तर बघा मी सांगितलेलं होतं गंगा आणि जे ब्रह्मपुत्र आहे हे जेव्हा एक सोबत मिळते आणि हे जेव्हा बांगलादेशमध्ये एंटर होते तर याला आपण काय म्हणतो हे सांगितलेलं होतं मी. काय म्हणतो याला? आपण पद्मा रिव्हर म्हणतो असं सांगितलेलं होतं. ऑप्शन ए जमुना म्हणतो का? जमुना नाही, फक्त जर ब्रह्मपुत्रा जर गेली तर जमुना म्हणणार. परंतु हे जेव्हा बांगलादेशमध्ये एका ठिकाणी मिळतात. ओके, आणि त्याच्या समोर जेव्हा जाते ना तर तेव्हा त्याला आपण पद्मा म्हणतो. जेव्हा ब्रह्मपुत्रा एकटीच असते बांगलादेशमध्ये तेव्हा तिला आपण जमुना म्हणत असतो. परंतु हे जेव्हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा बांगलादेशमध्ये जेव्हा मिळते तर त्याच्या समोर हिला आपण पद्मा नदी असे म्हणतो. सांगपो कशाला म्हणतो? सांगपो आपण ब्रह्मपुत्रा नदीला म्हणतो. कुठे? तिबेटमध्ये म्हणतो. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 78. जपानी बेटांपैकी कोणत्या मुख्य बेटावर टोकियो हे राजधानीचे शहर बसलेले आहे? तर बघा जपानची राजधानी काय आहे? टोकियो आहे. तर टोकियो कोणत्या बेटावरती आहे? ऑप्शन ए होन्शू, ऑप्शन बी शिकोकू, ऑप्शन डी होक्केडो, ऑप्शन डी क्युशू. तर बघा मित्रांनो जे टोकियो हे राजधानीचं शहर आहे ना हे होन्शू बेटावरती आहे. ओके, कोणत्या बेटावरती आहे? होन्शू बेटावरती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 79. बैकल सरोवर कोणत्या देशात आहे? तर बघा मित्रांनो जो बैकल सरोवर जो आहे तो कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए कझाकस्तान, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी मंगोलिया, ऑप्शन डी किर्गिस्तान. तर जो बैकल सरोवर आहे मित्रांनो हा रशिया देशामध्ये आहे. ओके, कोणत्या देशामध्ये आहे? रशिया. रशियाची कॅपिटल काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मॉस्को. ओके, आणि याची जी करन्सी आहे ती काय आहे? रुबल आहे. आणि याचा जो राष्ट्राध्यक्ष कोण आहे? व्लादिमीर पुतीन आहे. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 80. पृथ्वीचा आकार दोन्ही ध्रुवावरती चपटा व विषुववृत्तावरती फुगीर आहे. तर पृथ्वीच्या या विशिष्ट आकाराला काय म्हणतात? तर बघा पृथ्वी अशी पूर्ण गोल आहे का मित्रांनो? नाही. पृथ्वी काय अशी दोन याच्यावरती काय आहे? थोडीशी अशी चापट आहे. ओके, थोडीशी काय आहे? चापट आहे. आणि इकडच्या बाजूला कशी आहे? अशी फुगलेली दिसत आहे. ओके, अशी काय दिसत आहे? एकाच्या बाजूला फुगलेली दिसत आहे आणि एकाच्या दोन बाजूला फुगलेली दिसत आहे आणि दोन बाजूला काय दिसतात? चपटी दिसत आहे. अशा प्रकारचा जो स्ट्रक्चर आहे पृथ्वीचा पूर्ण गोल नाही मित्रांनो. कसा आहे? अशा प्रकारचा स्ट्रक्चर आहे. तर याला आपण जिओइड स्ट्रक्चर म्हणतो. ओके, काय म्हणतो? जिओइड स्ट्रक्चर म्हणतो. ओके, तर ऑप्शन बघूया सॅमॉइड, ऑप्शन बी जिओइड. तर बघा या ठिकाणी ऑप्शन काय आहे? जिओइड. किंवा तुम्हाला इन शॉर्ट जर क्वेश्चन जर विचारला की पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल आहे, अंडाकृती आहे की काय? तर काय तर हा जिओइड आहे. कसा आहे? जिओइड. जिओइड म्हणजे काय होणार? अंडाकृती होणार. ओके, कसा आहे? अंडाकृती टाईप सारखा आहे. ओके, क्लिअर आहे. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात.
नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 81. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवायची आहे? माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट शोन अस 9 प्लॅनेट. ओके, किती प्लॅनेट दाखवले त्याच्या? तर माझ्या आईने टोटल 9 प्लॅनेट दाखवले, परंतु आता 9 राहिले नाही, आता फक्त 8च प्लॅनेट आहेत. परंतु ट्रिक आपल्याला हीच लक्षात ठेवायची. माय पासून एम पासून काय होणार? मर्क्युरी होणार. मर्क्युरी म्हणजेच काय? बुध. सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आला? मग बुध आला. तर ऑप्शन बघूयात, मंगळ, शुक्र, गुरु, बुध. तर बघा बुध असेल तर सर्वात जवळचा. ओके, व्हेरीचा वी फॉर विनस. विनस म्हणजे काय होतो? शुक्र होतो. ओके, त्याच्यानंतर ई, एज्युकेटेडचा ई फॉर काय होणार? अर्थ म्हणजेच काय? पृथ्वी. एम बघा, मदरचा एम आला, एम म्हणजेच काय होणार? मार्स म्हणजेच काय होतो? मंगळ ग्रह होतो. जस्टचा जे काय होतो? ज्युपिटर म्हणजेच काय होतो? गुरु. ओके, एस, शोनचा एस फॉर होतो सॅटर्न म्हणजेच काय होतो? शनी ग्रह. असचा यू फॉर युरेनस. ओके, नाईनचा एन फॉर काय होतो? नेपच्यून. आणि पी फॉर प्लॅनेटचा पी फॉर प्लुटो. तर हा जो प्लुटो आहे मित्रांनो, याला आता बाहेर काढून घेतलेला आहे. फक्त आता किती आहेत? फक्त 8च उरलेले आहेत. ओके, किती उरलेले आहेत? फक्त 8च उरलेले आहेत. कोणते कोणते उरलेले आहेत? हे वरचे सगळे 8. फक्त हा जर प्लुटो जर सोडला तर. ओके, परंतु ट्रिक अशीच लक्षात ठेवायची आहे. ओके, क्लिअर आहे? तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आपल्या आकाशगंगेचे नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, आकाशगंगा म्हणजे काय असते? ही जी आहे, ही जे बघितलं आपण, ही काय होती? सौरमाला होती. ओके, ही काय होती? सौरमाला. ओके, तर बघा, हे एक सौरमाला म्हणजे काही ग्रह मिळून काय होते? एक सौरमाला तयार होते. आणि काही सौरमाला मिळून एक आकाशगंगा तयार होते. ओके, तर ही जी आकाशगंगा आहे, आपण कोणत्या ग्रहावरती राहतो? पृथ्वी ग्रहावरती राहतो, बरोबर की नाही? तर ही पृथ्वी ग्रह मग कोणत्या आकाशगंगेमध्ये येणार? ते आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या आकाशगंगा म्हणजे जे आपण ज्या याच्यावरती राहतो किंवा आपण ज्या आकाशगंगेमध्ये राहतो त्या आकाशगंगेचं नाव विचारलेलं आहे. ऑप्शन ए देवयानी, ऑप्शन बी द मिल्की वे, ऑप्शन सी शर्मिष्ठा, ऑप्शन डी सौरमाला. तर बघा मित्रांनो, जी द मिल्की वे नावाची जी आकाशगंगा आहे, तर त्या आकाशगंगेमध्ये पृथ्वी प्रेझेंट आहे, म्हणजेच इनफॅक्ट आपण राहतो. ओके, क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 83. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? ऑप्शन ए सांभर, ऑप्शन बी पुलकित, ऑप्शन सी लोणार, ऑप्शन डी चिल्का. तर बघा मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठा खाऱ्या पाण्याचा जो सरोवर आहे तो म्हणजे चिल्का सरोवर आहे. ओके, कोणता आहे? चिल्का सरोवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 83. भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? ओके, तर आपल्याला काय विचारलेलं आहे? भारतातील सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा सरोवर कोणता? ऑप्शन ए सांभर, ऑप्शन बी पुलिकत, ऑप्शन सी लोणार, ऑप्शन डी चिल्का. बघा मित्रांनो, जो चिल्का सरोवर जो आहे ना, हा काय आहे? भारतातील सगळ्यात मोठा खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे. हे बाकीचे हे जे सगळे जे दिसतात ना, ए बी सी डी, हे सगळेच काय आहेत? खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत. परंतु सगळ्यात मोठा कोणता आहे? चिल्का सरोवर आहे. चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो? ओडिसा राज्यामध्ये आहे. ओके, कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिसा राज्यामध्ये. हा जो सांबर सरोवर आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थानमध्ये आहे. पुलिकत जो आहे ना तो मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये आहे. आणि जो लोणार आहे तो कुठे आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे? बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. ओके, क्लिअर आहे? आणि जर तुम्हाला गोड पाण्याचे सरोवर जर विचारले, ओके, कोणत्या पाण्याचे? गोड पाण्याचे, तर सगळ्यात मोठा जो आहे ना तो कोणता असणार? वुलर सरोवर आहे. ओके, कोणता आहे? वुलर सरोवर. कुठे आहे हा? जम्मू अँड काश्मीर मध्ये आहे. ओके, क्लिअर आहे? त्याच्यानंतरचा बघा अजून शिवाजी सागर म्हणून आहे. ओके, शिवाजी सागर हा कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे शिवाजी सागर. त्याच्यानंतर जो इंदिरा सागर आहे मित्रांनो तो मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके, क्लिअर आहे? एक अजून सरदार सरोवर म्हणून आहे. सरदार सरोवर जो आहे तो गुजरातमध्ये आहे. तर हे सगळे काय आहेत? गोड पाण्याचे. सगळ्यात मोठा कोणता आहे? वुलर आहे. ओके, क्लिअर आहे? तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 84. भारतातील कोणत्या राज्यात केशरचे उत्पादन होते? तर बघा, केशरसाठी खूप जास्त थंडीचा जो ठिकाण असतो त्या ठिकाणीच केशर उत्पादन होऊ शकते. ओके, क्लिअर आहे? तर त्यामध्ये मग आता ऑप्शन बघूया. ऑप्शन ए आसाममध्ये तेवढं नसते मित्रांनो, सिक्कीममध्ये असते परंतु तेवढी थंडी नसते. ओके, जम्मू काश्मीर बघा, जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात जास्त थंडी पडते, बर्फ सुद्धा पडतो. तर या ठिकाणी काय होणार? केशरचं उत्पादन होणार. राजस्थानमध्ये तर खूप ऊन असते मित्रांनो, खूप उष्णता असते, तर या ठिकाणी तर केशर होणारच नाही. ओके, क्लिअर आहे? तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 85. महाराष्ट्रातील
खालीलपैकी कोणते उद्यान मगरीसाठी प्रसिद्ध आहे? ओके, तर मगरीसाठी स्पेशल काय म्हटलेलं आहे, मगरीसाठी कोणते उद्यान फेमस आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. नवेगाव बांध गोंदिया. त्यानंतर ऑप्शन बी पेंच. पेंच जो आहे ना मित्रांनो हा टायगरसाठी फेमस आहे. बोरीवली मुंबई. ऑप्शन डी ताडोबा अंधारी. तर ताडोबा अंधारी जो आहे मित्रांनो हा वाघासाठी तर फेमस आहे, सोबतच हा मगरीसाठी सुद्धा फेमस आहे. ओके, तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन डी ताडोबा अंधारी. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ओके, तर बघा जर मित्रांनो आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर असा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहे असं जर विचारलं तर त्या ठिकाणी तुमचा आन्सर काय असेल? ऑप्शन सॉरी, त्या ठिकाणी आन्सर काय असेल? 6. ओके, महाराष्ट्रामध्ये एकूण किती नॅशनल सॉरी राष्ट्रीय उद्यान आहेत? 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. त्यापैकी एक कोणतं आहे? पेंच आहे नागपूरला, त्याच्यानंतर ताडोबा आहे, त्यानंतर बोरीवलीमध्ये आहे, नवेगाव बांध आहे, सोबतच बघा बोरीवलीचा जो आहे ना मित्रांनो याला संजय गांधी नाव दिलेलं आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ओके, क्लिअर आहे. आणि पेंचचा जो आहे ना मित्रांनो याला पंडित जवाहरलाल नेहरू असं नाव दिलेलं आहे या उद्यानाला. ओके, क्लिअर आहे. त्या व्यतिरिक्त बघा गुगामल म्हणून आहे, गुगामल अमरावती जिल्ह्यामध्ये येतो मित्रांनो. आणि त्यानंतर एक चांदोली म्हणून आहे. ओके, तर असे किती टोटल 6 उद्यानं महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, राष्ट्रीय उद्यान. क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे? क्वेश्चन नंबर 86. मयूराक्षी हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी पश्चिम बंगाल. तर बघा हे जे मयूराक्षी नॅशनल प्रोजेक्ट जो आहे ना मित्रांनो हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. ओके, कोणत्या राज्यामध्ये आहे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. ओके ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 87. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर मी मगाशी सांगितलेलं आहे मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठा वाळवंट कोणता आहे? थार वाळवंट. कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. ओके, तर ऑप्शन ए मध्येच आपल्याला थार वाळवंट दिसतं. कच्छ, रन ऑफ कच्छ जो आहे ना मित्रांनो हे गुजरातमध्ये आहे. ओके, तर ह्या ठिकाणी एक नदी येते, लुनी नदी आहे. लुनी नावाची एक रिव्हर आहे, त्या ग्राउंड मध्ये जाते किंवा तिथचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये जाऊन ही संपुष्टात येऊन जाते, म्हणजे गायब होऊन जाते तिथे. ओके, तर कोणती नदी? लुनी नदी. कोणत्या याच्यामध्ये? रन ऑफ कच्छ मध्ये. सहारा वाळवंट आहे तो हा वर्ल्ड मध्ये सगळ्यात मोठा आहे. गोबी जो आहे तो एशियामध्ये आहे. कोणत्या स्टेट कोणत्या देशामध्ये आहे? चीनमध्ये आहे. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 88. पृथ्वीच्या रिकामी जागा लोह व मॅग्नेशियम ही मूलद्रव्य अधिक प्रमाणात आढळतात. तर पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये लोह आणि मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये अधिक प्रमाणात आढळतात असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, तर बघा मित्रांनो, पृथ्वीचा जर आपण आवरण जर बघितलं तर हा जो पहिला जो आवरण आहे याला अप्पर किंवा वरचा थर म्हणणार. ओके, याला काय म्हणणार? वरचा थर. याच्या खालचा जो थर असेल याला मधला थर म्हणणार. ओके, मधला थर म्हणणार. ओके, आणि याचा जो खालचा जो थर असतो म्हणजे इथे जो लावा वगैरे असतो, ओके, तर याला आपण आतमधला थर म्हणू शकतो. तर जो वरचा थर असतो यालाच आपण क्रस्ट म्हणतो. ओके, आणि जो मधला जो थर असतो ना याला आपण मॅन्डल म्हणतो. ओके, काय म्हणतो? मॅन्डल. आणि जो आतमधला जो थर आहे त्याला आपण कोर म्हणतो. ओके, जो वरचा थर आहे ना मित्रांनो यामध्ये मेनली दोन प्रकारच्या याच्यापासून बनलेला असतो. एक असतो सिलिकॉन आणि अल्युमिनियम. तर याला आपण शॉर्ट मध्ये सियाल म्हणतो. ओके, एसआय म्हणजे काय होणार? सिलिकॉन, आणि एल म्हणजे अल्युमिनियम. ओके, हा जो मिडल लेअर जो आहे ना मित्रांनो हा सिलिकॉन आणि मॅग्नेशियम पासून बनलेला आहे, म्हणून याला सायमा किंवा सीमा पण म्हणू शकतो. ओके, सियाल आणि सीमा. ओके, आणि जो आखरीचा जो म्हणजे आतमधला जो थर आहे त्याला निफे म्हणतात. ओके, याला काय म्हणतात? निफे. निफे म्हणजे काय होणार? एक निकेल आणि फेरस. फेरस म्हणजे हा कशाचा प्रकार आहे? लोहाचा प्रकार आहे. आणि प्रश्नामध्येच आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे? लोहा व मॅग्नेशियम. निकेल सोबत मग अजून काय असणार? इथे मॅग्नेशियम सुद्धा प्रेझेंट असेल. तर हा कोणत्या याच्यामध्ये दिसणार? कोर याच्यामध्ये, जो आतमधला आहे. आतमधला म्हणजेच काय झाला? हा गाभा झाला. ओके, क्लिअर आहे. तर याचा आन्सर काय असेल मग? ऑप्शन बी, गाभ्यामध्ये. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 89. भूकवचाचा वरचा थर सियाल या नावाने ओळखला जातो. हा थर कोणत्या मूलद्रव्यांच्या संयोगाने बनलेला आहे? तर बघा मित्रांनो, जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं होतं सियाल. ओके, सी म्हणजे काय होणार या ठिकाणी? सिलिकॉन होणार. ओके, काय होणार? सिलिकॉन. आणि एल, एल फॉर काय होणार? अल्युमिनियम होणार. ओके, तर कशापासून बनलेला आहे? सिलिकॉन प्लस अल्युमिनियम. ओके, ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए सिलिका मॅग्नेशियम, नाही. ऑप्शन बी सिलिका अल्युमिनियम. तर बघा या ठिकाणी आपला ऑप्शन
बी मध्ये ऑप्शन आन्सर दिसतोय. ओके, तर बघा या ठिकाणीच आपण जस्ट बघितलं होतं वरचा जो भाग आहे क्रस्ट, त्यामध्ये काय असतो सियाल असतो. सियाल फॉर काय होतो सिलिकॉन प्लस अल्युमिनियम होतं. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 89 चा आन्सर काय होता ऑप्शन बी होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 90. भंडारदरा धरणातून सोडलेल्या प्रवारेचा प्रवाह पाण्यामुळे निर्माण झालेला धबधबा कोणता? तर बघा भंडारदरा धरण जो आहे. ओके ओके, तर हा भंडारदरा धरण कोणत्या नदीवरती आहे मित्रांनो? प्रवरा नदी आहे. ओके, कोणता आहे? प्रवरा नदीवरती भंडारदरा धरण आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहिल्यानगर जिल्हा. ओके, अहिल्यानगरला आपण पूर्वी काय म्हणत होतो? अहमदनगर म्हणत होतो. ओके, परंतु आता नाव काय आहे? अहिल्यानगर आहे. तर अहिल्यानगरमध्ये प्रवरा धरण आहे मित्रांनो. तर प्रवरा नदीवरती जो धरण तयार झालेला होता भंडारदरा, तर या धरणातून पाणी सोडल्यामुळे एक धबधबा तयार झाला. ओके, तर या धबधब्याला कोणता नाव दिलेला आहे? ऑप्शन ए रंधा फॉल्स, ऑप्शन बी लाईड फॉल्स, ऑप्शन सी जोग फॉल्स, ऑप्शन डी विल्सन फॉल्स. तर बघा याच्यापासून जो धबधबा तयार झालेला आहे ना त्याला रंधा फॉल्स म्हणतात. ओके, त्याला काय म्हणतात? रंधा फॉल्स. आणि हा जो जोगचा धबधबा दिसतोय ना मित्रांनो याला गिरी सोप्पा सुद्धा म्हणतात. ओके, काय म्हणतात? गिरी सोप्पा. आणि हा गिरी सोप्पा कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. ओके, कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. आणि हा जो गिरी सोप्पा किंवा जो जोगचा धबधबा आहे मित्रांनो हा सगळ्यात उंच धबधबा आहे भारतातील सगळ्यात उंच सर्वात उंच धबधबा कोणता आहे? सर्वात उंच धबधबा जोगचा धबधबा आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? गिरी सोप्पा सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 91. कागद कारखाना दगडी कोळशाच्या खाणी व बघा कागद कारखाना दगडी कोळशाच्या खाणी व जिल्ह्यातील बल्लारपूर हे ठिकाण कोणत्या नदीच्या औष्णिक विद्युत निर्मितीस यासाठी प्रसिद्ध असलेले चंद्रपूर काठी वसलेले आहे? तर बघा बेसिकली आपल्याला काय विचारलेलं आहे की जे कागद कारखाना आहे किंवा दगड कोळशाच्या खाणी आहे जिल्ह्यातील जे बल्लारपूर जे ठिकाण आहे ते कोणत्या नदीवरती आहे असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर बघा हे जे बल्लारपूर ठिकाण आहे ना चंद्रपूर जिल्ह्यातील हे वर्धा नदीवरती आहे. ओके, कोणत्या नदीवरती आहे? वर्धा. ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए पैनगंगा, ऑप्शन बी वैनगंगा, ऑप्शन सी वर्धा, ऑप्शन डी अंधारी. तर बघा या ठिकाणी मग आन्सर काय असेल? बल्लारपूर ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या नदीवरती आहे? वर्धा नदी. आणि जर चंद्रपूरचा जर विचारलं असतं मित्रांनो तर चंद्रपूर जे शहर आहे ते कोणत्या नदीवरती आहे? इरई नदीवरती आहे. ओके, कोणत्या नदीवरती आहे? चंद्रपूर शहर इरई नदी. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 92. अहिल्यानगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य मुख्यत्वे कशासाठी राखीव आहे? तर बघा अहिल्यानगर जिल्ह्यात जो देऊळगाव रेहेकुरी आहे तर यामध्ये जो अभयारण्य आहे तो कशासाठी मेनली कशासाठी फेमस आहे? ऑप्शन ए गवा, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी काळवीट, ऑप्शन डी मोर. तर बघा मित्रांनो हा जो रेहेकुरी अभयारण्य जो आहे ना हा काळवीट करिता फेमस आहे. कशाकरिता फेमस आहे? काळवीट करिता. तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी असेल. आणि बघा हा जो गवा जो आहे ना गव्यासाठी जो फेमस आहे ना मित्रांनो हा राधानगरी अभयारण्य आहे. ओके, राधानगरी कुठे आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर. आणि वाघासाठी जो आहे फेमस आहे मित्रांनो ते वेगवेगळे आहेत. लाईक ताडोबा आहे सगळ्यात जास्त फेमस तर ताडोबा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. पेंच सुद्धा आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यामधला. ओके, त्यानंतर मोरासाठी जर विचारलं बघितलं मित्रांनो नायगाव आहे. नायगाव. ओके, कशासाठी फेमस आहे? मोरासाठी. हा कुठे आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बीड जिल्ह्यामध्ये आहे. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 93. कोयना म्हणजेच कोणतं? शिवाजी सागर हे धरण हेडवाक येथे बांधण्यात आले आहे. हेडवाक हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा कोयना म्हणजे कोणता? शिवाजी सागर. तुम्हाला सांगितलेलं होतं कोणत्या पाण्याचा सरोवर आहे? हा गोड्या पाण्याचा सरोवर आहे असं सांगितलेलं होतं मी. ओके, तर हे कोणत्या ठिकाणी आहे? हे धरण हेडवाक या ठिकाणी आहे. तर हे हेडवाक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी सांगली, ऑप्शन डी रायगड. तर बघा हे हेडवाक जे आहे ना मित्रांनो हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 94. महाराष्ट्रातील कापूस व ऊसाचे भरपूर उत्पादन देणारी पठारी प्रदेशातील रेगूर नावाची काळी कसदार मृदा कोणत्या अग्निजन्य खडकापासून तयार झालेली आहे? तर बघा ऊसाचा जर उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी कोणती मृदा लागते मित्रांनो? रेगूर. ओके, रेगूर वाली जी काळी मृदा असते ती खूप महत्वाची असते. ओके, सगळ्यात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? कापसाचं यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आणि ती जी काळी माती आहे किंवा काळी जमीन आहे तर त्याला आपण कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे असे कन्सिडर करणार? ऑप्शन ए कोबाल्ट, ऑप्शन बी जांबा, ऑप्शन सी एस्बेस्टॉस, ऑप्शन डी बेसाल्ट. ओके, तर बघा ऑप्शन बी जो आहे ना मित्रांनो बेसाल्ट खडकापासून ही काळी कसदार मृदा तयार झालेली आहे ज्यामध्ये काय होणार? कापसाचा व ऊसाचा भरपूर
उत्पादन होणार. ओके, क्लिअर आहे. तर हे जे आपण जे म्हणतो बेसाल्ट खडक जो आहे तो कशा म्हणजे बेसाल्ट खडकापासूनच काय झालेला आहे, जो दख्खनचा पठार आहे ते तयार झालेला आहे. ओके, जो महाराष्ट्रामध्ये जो दख्खनचा पठार आहे तो कोणत्या खडकापासून तयार झालेला आहे, बेसाल्ट खडकापासून तयार झालेला आहे. आणि परत एक पठार आहे मित्रांनो, कास पठार. ओके, असं जर विचारलं की कास पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर याचा आन्सर काय असेल, सातारा जिल्हा. ओके, कास पठार वेगवेगळ्या फुलांच्या प्रजातीसाठी फेमस आहे. ओके, तर कास पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर एवढं ठीक आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीकेचे टोटल 94 क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत. उद्या तुमची एक्झाम होणार आहे, तर त्या एक्झामच्या दृष्टीने जेवढे काही प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न होते ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओ स्टॉप करूया. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा. मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट काही इन्फॉर्मेशन सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.